नाही जायचं. Hello teachers, welcome to Maha TET crash course organized by SRW Foundation. आज अपना दूसरा दिन है जिसमें आज अपन लोग गणित के रिगार्डिंग हम बात करने वाले हैं जो उर्मिला मैम कंडक्ट करने वाली है इन मराठी. सो उर्मिला मैम, वेलकम. थँक यू सर. वी कैन स्टार्ट विथ द लेक्चर. स्टार्ट करूया का? अजून स्टुडंट थोडे यायचे आहेत. कसं करूया? शिल्पा मॅम आहेत? शिल्पा मैम नाही आज. नाही आहेत. ओके, चालेल. मग आपण सुरू करूया का मग? हो, शुरू करूया. हा चालेल. मग तुम्ही फर्स्ट पीपीटी हे करा, शो करा. फर्स्ट पेज ना. हा, तुम्ही बोलत राहा, मी चेंज करतो. ओके ओके, ठीक आहे. माझा फक्त व्हिडिओ ऑन केलेला नाहीये तिकडून. अभिषेक सर, हॅलो. हा मॅम, माझा व्हिडिओ ऑन नाहीये. दिसतंय तुमचा व्हिडिओ ऑनच आहे. तो म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये पीपीटी वगैरे सगळं दिसतंय, पण मीच दिसत नाही. काल दिसत होते, आज दिसत नाहीये. म्हणून म्हटलं तिकडून हे केले का बघा बरं. काय करूया? असू दे, मी बघतो एकदा. हा एकदा बघा. SR दळवी फाउंडेशनचं तो हे दिसतोय लोगो. हा, आता मी दिसले बघा. मी शेअर करतो पीपीटी. ओके, चालेल. फर्स्ट पीपीटी शो करा. ओके. अभिषेक सर, हो, हा हो मॅम. परत मी दिसत नाहीये. ते फक्त बघतोय मी, स्क्रीन शेअर केलंय ना म्हणून. हो ना, मग काय राहू दे का मग? मला दिसतंय तुमचा व्हिडिओ. बरं मॅम, तुम्ही स्वतःला पिन करू शकता. पिन करा. 1 सेकंड, मी करतो ते. स्पॉटलाइट वर ठेवतो. हा, आता दिसतंय? हा दिसते सर, हा. दिसते. ओके, ओके. चला, SR दळवी फाउंडेशनचे अध्यक्ष दळवी सर, त्याचबरोबर नयन सर, अभिषेक सर, शिल्पा मॅम, तर या सर्वांची मी प्रथम आपल्याला आजच्या या लेक्चरची टीईटीच्या क्रॅश कोर्सची संधी दिली याबद्दल मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानते. आणि आजच्या आपल्या लेक्चरला सर्व विद्यार्थी जे हजर राहिलेले आहेत तर त्यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करते. आणि कालचं जसं आपलं मराठीचं लेक्चर झालेलं आहे तसंच आजचं आपलं गणिताचं लेक्चर सुद्धा आपण सुरू करत आहोत. तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगते की टीईटीला 2 पेपर असतात. तर पेपर 1 ला 1 ते पेपर 1ली ते 5वी साठी गणित हा कंपल्सरी आहे. आणि पेपर 2 ला जो 6वी, 7वी आणि 8वी आहे तर त्यांच्यामध्ये जे एकूण 4 ग्रुप आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी कंपल्सरी आहे, मराठी कंपल्सरी आहे आणि बालमानसशास्त्र कंपल्सरी आहे. मात्र जो चौथा जो गट आहे त्याच्यामध्ये सोशल स्टडीज किंवा सायन्स मॅथ्स आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्यांचं सायन्स मॅथ्स आहे तर त्यांच्यासाठी आता आपलं हे सेशन होणार आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की ज्यांचा फर्स्ट पेपर आहे त्यांचा गणित कंपल्सरी त्यांच्यासाठी पण आपण घेतोय आणि ज्यांचा पेपर 2 ला गणित आहे त्यांच्यासाठी पण घेतोय. मग आता दोन्हीमध्ये फरक काय आहे? तर दोन्हीमध्ये हा फरक आहे बेसिक की 1ली ते 5वी ला जे गणिताचे प्रश्न विचारले जातात ते एकूण 30 प्रश्न असतात. तर त्यापैकी प्रश्नांची जी काठिण्य पातळी असते ती वरच्या ज्या वर्गाला विचारली जाते पेपर 2 ला त्याच्यापेक्षा कमी काठिण्य पातळी असते आणि वरच्या वर्गाला जी काठिण्य पातळी असते ती थोडीशी हाय लेवलची असते. तर हा बेसिक फरक त्याच्यामध्ये येतो, तो तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे भूमिती. तर भूमितीमधले जे प्रश्न असतात ते पेपर 1 ला साधारणपणे 2-3 प्रश्न विचारले जातात, परंतु पेपर 2 ला मात्र 7 ते 8 प्रश्न कंपल्सरी दिलेले आहेत. तर हा दुसरा एक फरक त्याच्यामध्ये आहे.
एक म्हणजे काठिण्य पातळीचा आणि दुसरा म्हणजे प्रश्नांचा. तर ह्या 2 बेसिक गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहे. तर आपण आता काय करतोय, सुरुवात करतोय. आता सुरुवातीला आपण काय पाहणार आहोत, की तुम्ही सर्व विद्यार्थी आता TET 2021 देणार आहात. गणिताचा पेपर तुम्ही देणार आहात. इकडं पेपर 1 ला तुम्हाला 30 प्रश्न आहेत, इकडं पेपर 2 ला सुद्धा तुम्हाला 30 प्रश्न आहेत. तर या दोन्हीच्या अनुषंगानं तुम्ही अभ्यास करत असताना नेमके कुठले मुद्दे तुम्ही अभ्यासले पाहिजे, तर ते आपण सुरुवातीला थोडंसं बघूया आणि मग त्यापैकी आपण काही मुद्दे एक्सप्लेन करणार आहोत. तर त्याच्यामध्ये एकूण जवळ-जवळ 9 ते 10 घटक आहेत. तर त्याच्यातला पहिला घटक आहे संख्याज्ञान. आता संख्याज्ञानमध्ये तुम्हाला काय-काय अभ्यास करायचा आहे, तर आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी, 1 ते 100 या संख्यावरती आधारित प्रश्न, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, संख्यांचा चढता उतरता क्रम, तुलना. आणखी पुढची स्लाइड अभिषेक सर. अभिषेक सर. हां. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी, चौरस या संख्या. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, परिमेय संख्या व त्यावरील क्रिया, बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या आणि संख्या रेषा. तर संख्या ज्ञान या युनिटमध्ये तुम्हाला अशा एकूण 10 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. आता बेसिकली गणित हा जो विषय आहे, तर त्याच्यावरची तुम्ही प्रश्न सोडवताना सर्व प्रश्न हे तुमचे ऍप्लिकेशन लेवलचे असतात. थोडेसेच तुमचे ज्ञान या उद्दिष्टावरती आधारित असतात, पण बाकीचे बहुतांशी प्रश्न हे ऍप्लिकेशन लेवलचे असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. आकलनावरचे थोडे असतात आणि उपयोजनावरती जास्त प्रश्न असतात. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे संख्यावरील क्रिया. त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पदावली व अक्षरांचा उपयोग. नेक्स्ट स्लाइड अभिषेक सर. संख्यांचे विभाजन. विभाजन म्हणजे सॉरी, इथे विभाजन नाही, विभाजक. संख्यांचे विभाजक म्हणजेच अवयव. विभाज्य, विभाजकतेच्या कसोट्या, लसावी व मसावी, वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ, घातांक, गुणोत्तर, प्रमाण व चलन आणि सरासरी. तर संख्यावरील क्रियामध्ये या 11 मुद्द्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. या 11 मुद्दे जे आहेत तर ते तुमचं बेसिक नॉलेज आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्यावेळी तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत, त्यावेळी तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर गणितामध्ये सोडवता येणार आहे. ऍक्च्युली गणितामध्ये एकाच कुठल्या तरी क्रियेवर एखादाच प्रश्न असा सहसा आढळत नाही. तर एकाच गणितामध्ये अनेक क्रिया कराव्या लागतात. बेरीज पण करावी लागते, वजाबाकी पण करावी लागते, परिमेय संख्या असेल तर ती पण शोधावी लागते, घातांक, दशांश, अपूर्णांक. तर अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्रिया आपल्याला बहुतांशी कराव्या लागतात. तर त्यामुळे आपल्याला या सगळ्या बेसिक क्रिया करता येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे अपूर्णांक. तर अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक, याच्यामध्ये समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक, की ज्यांची आपल्याला तुलना करायला शिकायचं आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर छेद जे आहे त्याचा अंश आणि छेद वेगळा आहे. तर असे 2 अपूर्णांक दिले तर त्यांची तुलना कशी करायची, त्यांची बेरीज कशी करायची, त्यांची वजाबाकी कशी करायची, गुणाकार कसा करायचा, भागाकार कसा करायचा. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला दिल्या समजल्या असतील तर शाब्दिक उदाहरण जर याच्यावरती विचारलं तर ते तुम्हाला पटकन सोडवता येईल. आणि जर तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकारच कसा करायचा हे जर माहित नसेल तर तिथं तुम्हाला ते शाब्दिक उदाहरण सोडवता येणार नाही. तर या दृष्टिकोनातून कदाचित आकृत्यावरती सुद्धा तुम्हाला अपूर्णांकावरती प्रश्न विचारले जातात. तर हे तुम्ही लक्षात घ्या. सममूल्य अपूर्णांक, औषधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, परस्पर रूपांतर, दशांश अपूर्णांक. एखादा अपूर्णांक दिला आणि त्याचं आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, तर या सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर पुढचा चौथा घटक आहे मापन किंवा महत्वमापन. तर याच्यामध्ये 5 मुद्दे आहेत. दशमान परिमाणे, की ज्याच्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता हे आपल्याला माहित असलं पाहिजे, की लांबी कशात मोजतात, वस्तुमान कशात मोजतात, धारकता कशामध्ये मोजली जाते. कालमान, कालमान म्हणजे नेमकं काय, वार, महिन्याचे वार कुठले, इंग्रजी महिने कुठले, मराठी महिने कुठले, तर वार कसे असतात, लीप वर्ष कुठलं असतं. त्याच्यानंतर दिनदर्शिका. मी मोठ्याच आवाजात बोलते.
अभिषेक सर, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो मॅम, क्लिअर येतं. हा, ते कोणतरी आता मेसेज आलता की लाऊडली बोला म्हणून, म्हटलं मोठाच आवाज आहे अगोदरच. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर कागदमान म्हणजे कसा कागद डझन आहे, त्याच्यामध्ये किती कागद येतात. थँक्यू. ओके ओके, थँक्यू. तर रीम कशी असते, दस्त म्हणजे काय, एका दस्तामध्ये किती कागद असतात, तर या बेसिकली गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर नाणी व नोटा, तर याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीकडे 500 रुपयाच्या 50 नोटा आहेत, तर किती रुपये आहेत, किंवा 1000 रुपयाच्या 1000 नोटा आहेत, म्हणजे त्या व्यक्तीकडे किती रुपये आहेत. या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल जर सोडवायचं असेल, तर आपल्याला बेसिक गोष्टी माहित पाहिजे की 100 रुपयाची एक नोट, 50 रुपयाची एक नोट, 20 रुपयाची एक नोट, 1000 रुपयाची एक नोट, 2000ची एक नोट. तर त्या नोटा आणि त्याच्यामध्ये किती रुपये वगैरे या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. आता असं एखादं एक्झाम्पल आलं की त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांक सुद्धा कदाचित असतो, फक्त अपूर्णांक सुद्धा असतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळ्या पद्धतीने गणित म्हणजे गणित सोडत असताना बेसिकली सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या तर आपण त्या गणिताचं उत्तर बरोबर पर्याय पण सोडू शकतो. नाहीतर मग आपलं जर अपुरं नॉलेज असेल तर आपण म्हणतो की प्रश्न हा चुकीचा दिलेला आहे. 99% प्रश्न चुकीचे दिलेले नसतात. कुठेतरी एखादा प्रश्न चुकलेला असतो. जनरली जर आतापर्यंत 6 वेळा परीक्षा झालेल्या आहे. एकदा फक्त परीक्षा रद्द झाली, पुनर्परीक्षा झाली. परंतु बहुतांशी 1, 2, 3 जरी प्रश्न पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये रद्द केलेले असतात. बाकी सर्व तर प्रश्न बरोबर असतात. त्यामुळे आपण आपला अभ्यास आपल्या पद्धतीने आपण चांगला करायचा. बेसिक आपलं चांगलं करायचं. पुढचा घटक आहे व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणितामध्ये नफा तोट्याची सर्व सूत्र, परत त्याच्यामध्ये शेकडा नफा कसा काढायचा, शेकडा तोटा कसा काढायचा, खरेदीची किंमत जर दिली असेल आणि बाकी सर्व जर किमतीत जर त्याच्यामध्ये व्याजाचा दर काढायचा असेल तर तो कसा काढायचा, विक्रीची किंमत कशी काढायची, याची सर्व सूत्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, सूट, कमिशन, रिबेट आणि सरळ व्याजाबरोबर तुम्हाला रास सुद्धा काढता आली पाहिजे. तर रास कशाला म्हणायचं, तर ही सर्व सूत्र आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढची स्लाइड. त्याच्यानंतर सांख्यिकी हा एक घटक आहे. इथं 6वा घटक आहे सांख्यिकी, चुकून 5वा पडलाय. तर सांख्यिकीमध्ये हे गुण तुमच्या अगदी हातातले आहेत आणि आजच्या आपल्या ह्याच्यामध्ये आपण हा युनिट पूर्ण व्यवस्थित घेणार आहोत. काही प्रश्नपत्रिकेमध्ये इथं जे जोड स्तंभालेख किंवा स्तंभालेख जे दिलेले आहेत विभाजित, त्याच्यावरती 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. काही ठिकाणी एकच प्रश्न विचारलाय, काही ठिकाणी 2 विचारले, काही ठिकाणी 4 प्रश्न विचारले. तर या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण प्रश्न सोडवताना असताना मध्यमान म्हणजे काय, जोड स्तंभालेख कशाला म्हणायचं, वृत्तालेख कशाला म्हणायचं, शतमान स्तंभालेख म्हणजे काय, तर या जर बेसिक गोष्टी थोड्याशा आहेत त्या जर तुम्ही समजून घेतल्या तर हे मार्क तुमच्या हातचे आहेत, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा घटक आहे बीजगणित. आता बीजगणितामध्ये बैजिक राशी अतिशय महत्वाची आहे. बैजिक राशी, त्यांची किंमत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्याच्यानंतर नित्य समानता, त्याच्यानंतर एकचल समीकरणे आणि मग आहे बहुपदी. आणि बहुपदीमध्ये काही सूत्र सुद्धा आहेत. तर ते सुद्धा आपण काय करायचे, सूत्र मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे. सगळी बहुपदीची सूत्र मी तुम्हाला देणार आहे. तर ती तुम्ही व्यवस्थित जर सूत्र बघितली तर कुठलंही एक्झाम्पल त्याच्यामध्ये टाकलं तर ते तुम्हाला नक्की सोडवता येईल. पण ती सूत्र तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला अगोदर बहुपदी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. बैजिक राशी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढची स्लाइड. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा 8वा जो घटक आहे तो भूमिती. आणि महत्वाचा घटक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणांचे प्रकार, समांतर रेषा व लंबरेषा, त्रिकोण, चौरस, लंबरेषा, वर्तुळ, परिमिती, क्षेत्रफळ, त्रिमिती वस्तू व घडणी, आकृतिबंध, इष्टिकाचिती व घन, पृष्ठे, कडा व शिरोबिंदू. तर या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत या 8व्या घटकामध्ये. तर याच्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत तर ते मी तुम्हाला आज क्लिअर करून देणार आहे. आणि याच्यावरती आधारित जी भूमितीमध्ये सूत्र जी आहेत ही सर्व महत्वाची सूत्र सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. तर आता आपण हे जे एकूण 8 घटक आहेत तर हे 8 घटक, तर याच्यातले आपण काही पॉइंट व्यवस्थित पाहणार आहोत. सर्व पॉइंट तर आपले 1.5 तासामध्ये होणार नाही. नेक्स्ट स्लाइड. आता आपण पहिला मुद्दा पाहतोय संख्या ज्ञान मधला आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. तर विद्यार्थी मित्र हो,
देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर याची मांडणी आकार बघा कसा आहे. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे की ज्याला आपण इंग्रजी सुद्धा म्हणतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर हे 2 प्रकारची संख्या चिन्हे आहेत. तर ती पहिला तुम्ही आधी व्यवस्थित लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर रोमन संख्या चिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आता रोमन संख्यामध्ये जर आय कॅपिटल दिला असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय मध्ये 1 म्हणायचं. जर रोमन संख्या चिन्हामध्ये जर व्ही दिला असेल कॅपिटल व्ही तर त्याला 5 म्हणायचं. कॅपिटल एक्स असेल तर त्याला 10 म्हणायचं. एल असेल कॅपिटल 50, सी असेल 100, डी असेल 500 आणि एम असेल तर 1000. तर हा जो चार्ट आहे तो तुम्ही पाठ करून ठेवा. पेपर 1 ला सुद्धा कंपल्सरी याच्यावरती एक प्रश्न आहे. पेपर 2 ला सुद्धा याच्यावरती एक प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावरती कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्यांचं लेखन आणि वजाबाकी करून आलेलं जे उत्तर आहे ते रोमन मध्ये कशा पद्धतीने लिहिलं जातं तर या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ आता रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीमध्ये 19 ही संख्या कशी लिहाल? 19 ही संख्या कशी लिहाल? कुणाला लिहिता येते का? पाठवा बरं मला चॅट बॉक्स मध्ये. रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीमध्ये 19 ही संख्या कशी लिहाल? 19. तर या पद्धतीने त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पुढची स्लाइड दाखवा. येस, बरोबर. तर मुद्दामून इथं तुम्हाला आता काही रोमन संख्या चिन्हांचे अगदी बरोबर आहे. एक्स आय एक्स बरोबर आहे. तर रोमन मध्ये काही नियम आहेत संख्या लिहित असताना. उदाहरणार्थ आय व एक्स यापैकी एखादं चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या मिळते. किंवा आय व एक्स ही संख्या चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहिले जातात. तर हे त्याच्यामध्ये काही नियम आहेत. किंवा आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. तर या पद्धतीने त्याचे काही नियम आहेत. म्हणून मी इथं तुम्हाला आता 1 ते 100 हे अंक रोमन मध्ये कशा पद्धतीने लिहिले जातात तर ते तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत आहेत. तर याचा उपयोग तुम्हाला नक्की होणार आहे. 1 मार्क हा तुमच्या तयारीचा झालेला आहे. पुढची स्लाइड. आता आपल्याला अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी बघायची आहे. आता स्थानिक किंमत म्हणजे काय? तर स्थानिक किंमत म्हणजे कोणत्याही संख्येतील स्थानिक किंमत त्या अंकाच्या स्थानावरून ठरते. आता तो अंक कोणत्या स्थानावरती आहे हे आपल्याला कसं कळेल? तर याच्यासाठी आपल्याला खाली आता जो दिलेला चार्ट आहे तर तो चार्ट तुम्ही व्यवस्थित बघा. पहिल्यांदा इथे एक संख्या दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचं स्थान दिलेलं आहे आणि अंक या बॉक्स मध्ये तुम्ही बघितलं तर वरची संख्या प्रत्येक बॉक्स मध्ये किंवा प्रत्येक स्थानामध्ये घातलेली आहे. आता जे स्थान आहे ते उजवीकडून नेहमी आपण मोजायचं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज या पद्धतीने कुठलीही संख्या दिली असेल तर तिचं जे स्थान आहे ते ठरवताना आपण डावीकडून नाही तर उजवीकडून त्याचा अंक बघायचा आहे. आपल्या समोर ही संख्या आहे. उदाहरणार्थ आता माझ्या समोर इथे एक संख्या आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे दिलेली आहे की 5,68,493. या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? तर 4 हा स्थानिक किंमत ठरवत असताना आपल्याला उजवीकडून प्रथम स्थानी 3 आहे म्हणजे 3 हे एकक स्थानी झालं, 9 हे दशक स्थानी झालं आणि 4 हे काय झालं शतक स्थानी झालं. अगदी बरोबर आहे. त्यामुळे 4 ला आपण 100 न गुणायचं आहे. म्हणून त्याची स्थानिक किंमत 400 येणार आहे. तर या पद्धतीनं एकक अंक असेल तर आहे तोच अंक त्याची स्थानिक किंमत येणार. जर दशक असेल तर त्याला 10 ने गुणून जी काही संख्या असेल ती येणार आहे. जर शतक असेल तर जो अंक असेल त्याला 100 न गुणायचं आहे. जर लक्ष असेल तर जो काही अंक असेल त्याला 1,00,000 गुणायचं आहे. तर या पद्धतीनं अंकाची स्थानिक किंमत आपल्याला ठरवायची आहे. आता इथं मी एक संख्या दिलेली आहे 5,68,493. तर या संख्येमध्ये जसं 4 या अंकाची स्थानिक किंमत 400 येते तशी 5 या अंकाची स्थानिक किंमत 5,00,000 येणार आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. आता आपण अंकाची दर्शनी किंमत बघायचं आहे. आता दर्शनी किंमत कशाला म्हणायचं? तर कोणत्याही संख्येतील अंकाची
दर्शनी किंमत त्या अंका एवढी असते. उदाहरणार्थ आता समजा 5,68,493 या संख्येतील 5 या अंकाची दर्शनी किंमत 5च असणार आहे. जो अंक आहे त्याची दर्शनी किंमत कोणत्याही स्थानावरती असू दे, एकक असू दे, दशक असू दे, शतक असू दे, हजार असू दे, 10,000 असू दे, तर जो अंक आहे तो त्याची जी दिसते आपल्याला किंमत तीच असणार आहे. फक्त स्थानिक किमतीला मात्र त्या घराच्या जी किंमत असेल त्यांना आपण त्याला गुणायचं आहे. आता इथं 5,68,493 या संख्येमध्ये 5ची दर्शनी किंमत 5च येणार आहे. 3ची दर्शनी किंमत 3च येणार आहे. 6ची दर्शनी किंमत 6च येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता विस्तारित मांडणी. विस्तारित मांडणी म्हणजे काय? कोणतीही संख्या तिच्यातील जे अंक आहेत तर तिच्या स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात मांडणी म्हणजे त्या संख्येचं विस्तारित रूप होय. जसं वरती आता आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की 5,68,493 एकूण 6 अंकी ही संख्या आहे. तर आपण काय करायचं आहे? उजवीकडून त्या अंकाची स्थानिक किंमत मांडत जायचं आहे. आता उजवीकडं एकक या स्थानावर 3 अंक आहेत. 3ची स्थानिक किंमत 3च येणार. 9ची स्थानिक किंमत 90, 4ची 400, 8ची 8,000, 6ची 60,000 आणि 5ची येणार 5 लाख. तर या पद्धतीनं 5 लाख अधिक 60,000 अधिक 8,000 अधिक 400 अधिक 90 अधिक 3 तर ही झाली त्याची विस्तारित मांडणी. तर ही विस्तारित मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. तर या पद्धतीने तुम्हाला अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्हाला संख्या वाचता येणं पण गरजेचं आहे आणि संख्या लिहिता येणं सुद्धा गरजेचं आहे. 1 ते 10 अंकापर्यंत संख्यांचं वाचन, लेखन, स्थान ओळखणं या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. नेक्स्ट स्लाइड अभिषेक सर. आता आपल्याला युनिट क्रमांक 1 मधला संख्याज्ञान मधला अजून एक मुद्दा बघायचा आपल्याला. सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी, चौरस संख्या. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्र तर कंपल्सरी याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि याच्यामध्ये 2-3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. संयुक्त नंतर त्रिकोणी, चौरस संख्या. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्र याच्यामध्ये 2-3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे सम संख्यांची बेरीज किंवा विषम संख्यांची बेरीज किंवा जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा किंवा मूळ संख्या कुठल्या आहेत ते ओळखा किंवा सहमूळ संख्या ओळखा किंवा संयुक्त संख्यांची बेरीज मागं पुढे आकडे दिले जातात. त्याच्यानंतर 8च्या पट्टीतील उदाहरण सांगतोय. 8च्या पट्टीतील सम संख्यांची बेरीज किती येईल? म्हणजे असा प्रश्न असतो की 8च्या पट्टीतील 27 संख्यांची बेरीज किती येईल आणि 4 पर्याय तुम्हाला दिले जातात. तर हे एक प्रकारचं स्वरूप झालं. आणि दुसरं एक स्वरूप असं आहे की या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जातो तर त्याच्यामध्ये तुम्हाला संख्या पूर्ण करा म्हणून येतो. उदाहरणार्थ समजा असं तुम्हाला जर प्रश्न आला की 1, 4, 9 आणि पुढे डॉट मग पुढची संख्या किती येणार? तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सम संख्या कोणत्या आहेत, विषम कुठल्या आहेत, कशाला म्हणायचं तर या बेसिक गोष्टी तुम्हाला असणं गरजेचं आहे. आता सम संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती सम संख्या असते. निशेष. आता निशेष म्हणजे काय? कोणी सांगेल का मला चॅट बॉक्स मध्ये निशेषचा अर्थ काय? निशेष म्हणजे काय? येस, बाकी शून्य उरली पाहिजे. बरोबर. एखाद्या संख्येला म्हणजे एखाद्या भाज्याला भाजकाने भागाकार दिल्यानंतर बाकी जर त्या शून्य उरत असेल त्या उदाहरणामध्ये तर त्याला आपण काय म्हणतो? निशेष भाग म्हणतो. तर असा जर 2 ने निशेष भाग जर जात असेल तर त्याच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे 5 अंक असतात. तर हे 5 अंक जर असतील एकक स्थानी तर ती संख्या सम संख्या आहे हे बिनधास्त ठरवून टाकायचं. आता विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते. आता विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असतो हे तुम्ही लक्षात ठेवा.
तर याचा उपयोग तुम्हाला मोठमोठ्या संख्येमध्ये होणार आहे. ज्यावेळी एखादं एक्झाम्पल विचारतात तर त्या एका एक्झाम्पल मध्ये 2-3 प्रश्न एकदमच विचारलेले असतात. त्यावेळी तुम्हाला याचा उपयोग होतो. त्यामुळे हे तुम्ही बारकाईने करा. त्याच्यानंतर मूळ संख्या. तर मूळ संख्या कशाला म्हणायचं, की एकाहून मोठ्या अशा संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कुठल्याही संख्येनं निशेष भाग जात नाही. त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणायचं. जसं सम संख्येला 2, 4, 6, 8, 0 ही यापैकी एखादा एकक स्थानी अंक असेल, विषम मध्ये 1, 3, 5, 7, 9 असेल, तसं मूळ संख्येचं वैशिष्ट्य काय, की एक आणि फक्त तीच संख्या, या 2 संख्या व्यतिरिक्त त्या संख्येला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. तर त्याला आपण काय म्हणतो, की मूळ संख्या असं म्हणतो. मग आता मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 अंक आहेत. तर हे सर्व मूळ संख्या तुम्ही पाठ करून ठेवा. एकदा मूळ संख्या तुम्हाला कळाल्या, की त्याच्यातून मग तुम्हाला सहमूळ संख्या कोणत्या आहेत, जोडमूळ संख्या कोणत्या आहेत, हे सुद्धा तुम्हाला लगेच कळून येईल. आता 2, 3, 5, 25 ही मूळ संख्या आहे का? 25 ही मूळ संख्या नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की ज्या संख्येला 1 आणि फक्त तीच संख्या यांनी भाग जातो, तीच संख्या मूळ संख्या असते. उदाहरणार्थ 2, 3, 5 या मूळ संख्या आहेत. आणखी काही मूळ संख्या आहेत त्यामुळे तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे. तर मला तुम्हाला इथे एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची आहे, 27 नाही. तर तुम्ही 17 आहे. आता तुम्ही काय करायचंय, 2 ही सर्वात छोटी मूळ संख्या आहे. ही बेसिक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट स्लाइड. आता इथं मी तुम्हाला 1 ते 100 अंक आणि याच्यातले तुम्हाला सर्व मूळ संख्या दिलेल्या आहेत. जसं 2 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7 येतात. आणि 11, 23 मध्ये 11, 13, 17, 24 येतात. तर 2 ही फक्त मूळ संख्या सम संख्या आहे आणि ती सर्वात लहान आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि उरलेल्या सर्व मूळ संख्या ही विषम संख्या आहेत. हे पण तुम्ही बेसिक गोष्ट लक्षात घ्या. आता मला सांगा, की 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? सांगा बरं आकडा मला. एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 बरोबर. आणि 1 ते 15 मध्ये? 1 ते 50 मध्ये? 1 ते 50 मध्ये? 1 ते 50 मध्ये 15 बरोबर. आणि 51 ते 100 मध्ये 10. ठीक आहे. आता या संख्यांचं थोडंसं तुम्ही सगळ्यांनी निरीक्षण करा. आता इथं जर आपण बघितलं तर 11, 13, 17, 19, त्याच्यानंतर 59, 61, तर यांचा तुम्हाला पुढे जाऊन उपयोग होणार आहे. 41, 43, तर याचा तुम्हाला पुढे जाऊन उपयोग होणार आहे, की या संख्यांना काय म्हणतात. तर या चार्टचं व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करा. नेक्स्ट स्लाइड्स. आता जोडमूळ संख्या आपल्याला बघायचं आहे. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय बघा, की ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असतो. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही जरा निरीक्षण तिथं करा. 3, 5, 5, 7 त्याच्यानंतर आपण बघितलं 59, 61, तर याच्यामध्ये 2 चा फरक आहे. तर अशी जी मूळ संख्यांची जोडी असणार आहे त्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. आणि ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो, त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. बरोबर. 11, 13 सुद्धा ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. तर आता 2 2, 5, 9, 29, तर ह्या सहमूळ जोडीतील काय आहेत, संख्या आहेत. तर हे तुम्ही काय करा, थोडंसं पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये फरक आहे. जोडमूळ संख्यामध्ये 2 चा फरक आहे आणि सहमूळ या संख्येमध्ये फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. आता विभाजक म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना विभाजक असे म्हणतात. तर असा एकच सामायिक विभाजक येतो त्याला सहमूळ संख्या म्हणतात. नेक्स्ट स्लाइड. आता आपण दुसऱ्या युनिट मधल्या तिथे 29 संख्या आहे. 29, 9 नाही, 29 संख्या आहे. कॉमा द्यायचा राहिलाय त्यामुळे तुमचा गैरसमज होऊ शकतो. आता संख्यावरील क्रिया याच्यामध्ये आपण पदावली व अक्षरांचा
उपयोग थोडस आपण पाहायचं आहे. आता पदावली व अक्षरांचा उपयोग याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या गणितातल्या मूलभूत क्रिया आहेत तर ह्या तुम्हाला करायच्या आहेत. भले ते 2 अंकापासून 10 अंकापर्यंत कितीही असू देत. भले ते फक्त संख्यात्मक गणित देऊ देत किंवा शाब्दिक उदाहरण देऊन देत. तर या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. आता कोणत्याही 2 संख्यावर या क्रिया केल्या असता येणारी उत्तर ही सुद्धा एक संख्याच असते. उदाहरणार्थ 5 + 3 = 8. इथं आता तुम्ही पहिल्यांदा सर्वात प्रथम पदावली म्हणजे काय हे समजून घ्या. पदावली कशाला म्हणतो आपण गणितामध्ये. तर 5 हा सुद्धा एक अंकच आहे. 5 ही सुद्धा एक संख्याच आहे. 3 हा सुद्धा एक अंक आहे. 3 ही सुद्धा एक संख्याच आहे. आणि येणारं उत्तर 8 ही सुद्धा एक अंक आहे, एक संख्याच आहे. तर 5 + 3 = 8. म्हणून 5 आणि 3 5 आणि 3 यांची बेरीज करून येणारी संख्या हे विधान आपण 5 + 3 असे थोडक्यात लिहितो. 5 + 3 या प्रकारच्या मांडणीला आपण पदावली असे म्हणतो. जसं आपण काय म्हणतो तोंडी बोलतो बघा, की व्यवहारामध्ये 100 रुपये मला आले, त्याच्यातले 50 रुपये खर्च झाले. आता माझ्याजवळ 50 रुपये उरलेले आहेत. तर हेच आपण गणितामध्ये कसं करतो, की 100 वजा 50 = 50. तर त्यामुळे आपण ही जी मांडणी करतो गणितामध्ये त्याला पदावली असे म्हणतात. तर पदावली म्हणजे 5 + 3 किंवा 100 वजा 50 तर याला पदावली असे म्हणतात. नेक्स्ट स्लाइड. आता जेव्हा 2 पदावलींची किंमत समान असते तेव्हा ते बरोबर या चिन्हानं दर्शवतात. उदाहरणार्थ आता 5 + 3 बरोबर किती? 5 + 3 बरोबर किती? 8. आणि 16 वजा 8 बरोबर किती? 8. म्हणजे ह्या दोन्ही पदावलींचं उत्तर एकच आहे. म्हणून इथं बरोबर चिन्ह मध्ये टाकलेलं आहे. तर याला समानता असे म्हणायचं. पण काही वेळेला ही असमानता असते आणि असमानता दर्शवण्यासाठी आपण लहान चिन्ह किंवा मोठं चिन्ह हे दर्शवतो किंवा तिथं बरोबर चिन्ह आणि त्याच्यावरती एक तिरकी रेष तर या पद्धतीने पण आपण चिन्ह दर्शवत असतो. पदावली सोडवण्याचा जो क्रम आहे तर तो कसा आहे. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली की आपण पदावली कशी सोडवायची. कारण जर पदावली सोडवत असताना जर आपल्याला बरोबर बोडोमॉस पदावली सोडवत असताना जर आपल्याला क चे भा गु बे व मराठीमध्ये हे जर आपल्याला माहित नसेल. क म्हणजे काय? कंस. चे म्हणजे काय? गुणाकार. चा ची चे. भा म्हणजे भागाकार. गु म्हणजे गुणाकार. बे म्हणजे बेरीज. व म्हणजे वजाबाकी. जर या क्रमाने तुम्ही कुठलीही पदावली सोडवली नाही तर तुमचं उत्तर चुकू शकतं. आणि जर तुम्ही या सिक्वेन्सने गेला तर तुमचं उत्तर ऍक्युरेट बरोबर येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून इथं एक मी मुद्दामून उदाहरण दिलेलं आहे की 15 भागिले कंसात 8 वजा 5 अधिक 5 गुणिले 7 वजा 35. तर इथं सोडवत असताना आपण 15 अधिक सर्वात प्रथम कंस सोडवायचा आहे. 8 वजा 5 बरोबर 3 उत्तर आले. मग इथं अधिक 5 गुणिले 7 वजा 35 आहे तसं आलं. नंतर आपल्याला काय करायचं आहे की कंस सोडवून झालेला आहे आपल्याला. आता आपण गुणाकार सोडवायचा आहे. गुणाकार इथं 15 अधिक 3 भागाकार करायचा आहे. 15 अधिक 3 किती आला? भागाकार 5 आला. आणि 5 ते 35 भागाकार झाल्यावर गुणाकार केलेला आहे. भागाकार क चे भा गु बे व हे सूत्र आहे. तर इथं लिहिलेलं आहे स्क्रीनवर दिसतंय. त्याच्यानंतर 5 गुणिले 7 बरोबर 35 वजा 35. मग 5 अधिक 35 बरोबर 40. 40 वजा 35 बरोबर 5. या पद्धतीने तुम्ही क्रमबद्धरित्या उत्तर सोडवायचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. तर हे जे क चे भा गु बे व आहे सूत्र हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा किंवा इंग्लिश मध्ये ज्यांना पाहिजे असेल त्यांनी पोडोमास लक्षात ठेवा.
नेक्स्ट स्लाइड. आता आपण काय करूया, अपूर्णांक थोडस बघूया. तर अपूर्णांकामध्ये समछेद अपूर्णांक आणि भिन्न अपूर्णांक कशाला म्हणायचं. आता ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना त्या अपूर्णांकाला समछेद अपूर्णांक म्हणायचं. जसं इथं तुम्हाला 4/11, 7/11, 10/11, तर या सर्व उदाहरणांचं निरीक्षण केलं की तुम्हाला 11 हा छेद तुम्हाला सर्व अपूर्णांकामध्ये समान दिसून येतो. म्हणून या अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक म्हणायचं. त्याच्यानंतर ज्यांचा छेद भिन्न आहे, आता इथं बघा की 3/4, 5/6, 70/11, तर या सर्वांचे छेद वेगवेगळे आहेत. 6, 4, 11, त्यामुळे याला भिन्नछेद अपूर्णांक म्हणायचं. तर या अपूर्णांकांची तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया तुम्हाला करता आला पाहिजे. तर हे मी तुम्हाला इथं मी एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. येऊ शकतं 70/11 हा अपूर्णांक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये सोडवू शकता. नेक्स्ट स्लाइड. आणि याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. 2013 पहिलाच प्रश्न तुमचा याच्यावरती आहे, अपूर्णांकावरती. दिले असे अपूर्णांक आणि मग त्याच्यावरती कुठला अपूर्णांक चा क्रम आपण लावला, म्हणजे लहान आणि मोठेपणा, तर त्याच्यातली सर्वात लहान कुठला आहे या पद्धतीने प्रश्न तुम्हाला आहेत. मग असे एक्झाम्पल आपण कशी सोडवणार, तर ती भागाकार करून सोडवायची आहेत. दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर काढून आपण ते ठरवायचं आहे. आता इथं छेदाधिक अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक काय ते थोडस समजून घेऊया आपण. ज्या अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकास छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. तर 3/7, 5/9, 8/11, तर या सर्व अपूर्णांकाचं जर आपण निरीक्षण केलं तर त्याचा जो छेद आहे तो अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून याला काय म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं. त्याच्यानंतर ज्या अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ आता 4/3, 21/4, 25/7, तर या सर्व अपूर्णांकात त्यांचे अंश त्यांच्या छेदापेक्षा मोठे आहेत, म्हणून हे सर्व अंशाधिक अपूर्णांक आहेत. तर या बेसिक गोष्टी आहेत तर ती तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्या संख्येत एक भाग पूर्णांक व एक भाग छेदाधिक अपूर्णांक असतो त्या संख्येस पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 5.1/2, 19.7/12, तर यामध्ये 9 हा पूर्णांक आहे आणि 3/7 या पद्धतीने आपण त्याचं वाचन करतो. तर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला सरळ रूप कसं द्यायचं, त्याचं फक्त अंश आणि छेद याच्यामध्ये रूपांतर कसं करायचं आणि त्याचं दशांश मध्ये रूपांतर कसं करायचं, त्यांची बेरीज कशी करायची, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची, तर या सुद्धा गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता कागद मापन याच्यामध्ये आपल्याला या बेसिक गोष्टी आहेत, पण बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतात की 1 डझन मध्ये जनरली आपल्याला माहित आहे की 1 डझन मध्ये 12 वस्तू असतात, परंतु 1 ग्रोस म्हणजे किती, तर 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. मग 12 डझन म्हणजे किती कागद, तर 12चा वर्ग 144. हे आपल्याला थोडंसं माहित असेल कदाचित. पण 1 दस्त म्हणजे किती, तर 24 कागद 2 डझन म्हणजे 1 दस्त. लक्षात येते, 2 डझन म्हणजे 1 दस्ता. तर 1 दस्तामध्ये किती कागद असणार आहेत, मग 1 दस्तामध्ये कागद किती असणार आहेत, उत्तर द्या मला. एक असणार आहेत 24, बरोबर. 1 दस्तामध्ये कागद किती असणार आहेत, 24, आणि 1 दस्तामध्ये डझन किती असणार आहेत, 2. तर ते तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला 20 दस्ता, 20 दस्ते म्हणजे किती कागद ते पण तुम्ही बघा.
तिथं आकडा तुम्हाला दिलेला आहे. 20 दस्ते म्हणजे 1 रीम. जनरली आपण म्हणतो 1 रीम आणलेले आहे. तर किती कागद? तर 480. मग मला सांगा 480 मध्ये मग आपण जर विचार केला तर मग त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारतात, की मी 1000 कागद आणले, त्याच्यातले 200 कागद याच्यासाठी खर्च केले, 300 याच्यासाठी खर्च केले, किती कागद माझ्याजवळ राहिले. तर या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती उदाहरणं येतात. नेक्स्ट स्लाइड. हा, तर आता आपण काय करायचं आहे की थोडंसं व्यावहारिक गणितावरती थोडंसं बघूया. सरळ व्याज आणि त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज जर आपण पाहायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ती आपल्याला सूत्र माहित असणं गरजेचं आहे. आणि सूत्राच्या अगोदर आपल्याला मुद्दल कशाला म्हणायची, मुदत कशाला म्हणायची, व्याजाचा दर कशाला म्हणायचा, सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, व्याजचं सूत्र काय आहे, चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे, ह्या जर बेसिक गोष्टी आपल्या लक्षात आल्या तर याच्यावरून आपण कुठलंही उदाहरण दिलं तर आपण नक्की सोडवू शकतो. तर आता मुद्दल म्हणजे काय, तर एखादी बँक असेल किंवा पतपेढी असेल तर यांच्याकडे आपण ठेव म्हणून काही रक्कम ठेवतो किंवा काही वेळेला आपण त्यांच्याकडून कर्जावर रक्कम घेतो. तर ही जी आपण बँकेमध्ये ठेवलेली रक्कम आहे किंवा त्यांच्याकडून घेतलेली रक्कम जी आहे मूळ रक्कम, तर त्याला मुद्दल असे म्हणतात. मग भलेही ती ठेवीच्या रूपामध्ये असेल, भलेही ती कर्जाच्या रूपामध्ये असेल. मूळ जी रक्कम आहे, उदाहरणार्थ मी बँकेकडे 15,000 रुपये कर्जासाठी अर्ज केला तर 15,000 रुपये हे त्याचं मुद्दल झालं. हे लक्षात घ्या. आता मुदत म्हणजे काय, तर ज्यावेळी मी कर्ज घेतोय किंवा ज्यावेळी मी ठेव ठेवतोय तर त्याच्यासाठी एक ठराविक दिवसाची मुदत असते. उदाहरणार्थ त्या बँकेकडून कर्ज घेतलं तर त्याला 1 वर्षाची मुदत असते जनरली. पण काही मोठी कर्ज असतात त्याला जास्त मुदत असते. उदाहरणार्थ होम लोन असेल, गाडीचं लोन असेल तर त्याला जास्त मुदत असते. म्हणजे काळ असतो की ज्या कालावधीसाठी आपण ती मुद्दल वापरणार आहे तर त्याला मुदत असं म्हणतात. 3 वर्ष असेल, 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल. मग ते कंटिन्यू समान हप्ते आपल्या पगारातून काय होत असतात, जात असतात. त्याच्यानंतर दर. आता दर म्हणजे काय, तर आपण बँकेकडून कर्ज घेतो किंवा आपली ठेव बँकेमध्ये ठेवतो. तर त्याला काहीतरी आपल्याला काय म्हणतो, दर असतो की ज्या दरानुसार आपल्याला ते व्याज मिळत असतं. म्हणजे आपण बँकेची रक्कम वापरली म्हणून आपण बँकेला मोबदला देतो आणि आपली रक्कम बँकेने वापरली म्हणून बँक आपल्याला मोबदला देत असते. तर त्याला व्याजाचा दर म्हणतात आणि व्याजाचा जो दर आहे त्याला दर साल, दर शेकडा या पद्धतीने तो व्यक्त करतात. जनरली तो वर्षाच्या याच्यामध्ये तो असतो. दर साल, दर शेकडा. मग आता त्याचं सूत्र काय, तर सरळ व्याजासाठी जे सूत्र आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे की मुद्दल गुणिले दर गुणिले क. क म्हणजे काय, क म्हणजे काय, कोण सांगेल? म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे काळ, म्हणजे किती वेळ त्यांच्याकडे आहे. तर या पद्धतीने ते आहे. ठीक आहे, बरोबर. भागिले 100 किंवा इंग्लिशमध्ये पी म्हणजे मुद्दल, एन म्हणजे मुदत आणि आर म्हणजे कालावधी म्हणजे मुदत किती वेळ आहे, दर सॉरी. तर या पद्धतीने हे सूत्र आहे. म गुणिले द गुणिले क भागिले 100. आणि जर आपल्याला रास काढायची असेल तर रास कशी काढणार आपण, तर एका वर्षाचं जे सरळ व्याज झालेलं आहे ते सरळ व्याज आपल्या मूळ मुद्दलीमध्ये आपण मिसळायचं. म्हणजेच मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. हे लक्षात ठेवा सूत्र. मग चक्रवाढ व्याज. रास म्हणजे जे आपल्या, समजा आता 15,000 रक्कम आपण बँकेकडून घेतलेली आहे. 15,000 रक्कम जर घेतली तर त्याचा जर व्याजदर 15% असेल तर जे येणारे व्याज आहे सरळ व्याज, हा 1 वर्षासाठी काढा बरं किती येईल सरळ व्याज. 15,000 रक्कम आहे, 15% व्याजदर आहे, तर 1 वर्षाचं त्याचं व्याज किती होईल. 2,250 बरोबर. मग हे 2,250 15,000 मध्ये ऍड करायचे
म्हणजे जी रक्कम तयार होणार आहे ती रास झाली. ठीक आहे, या पद्धतीने रास असते. आता चक्रवाढ व्याज, अगदी बरोबर 17,250. आता चक्रवाढ व्याज जे आहे, तर ते चक्रवाढ व्याज म्हणजे काय, की जेव्हा वर्षाची व्याजाची रक्कम मुद्दलामध्ये मिसळतात आणि त्यामुळे पुढील वर्षी मुद्दलामध्ये वाढ होऊन त्यावरती व्याज चालू होतं, तर त्याला चक्रवाढ व्याज म्हणतात. तर चक्रवाढ व्याजाचं सुद्धा सूत्र खाली तुम्हाला दिलेलं आहे, तर ते सुद्धा सूत्र तुम्ही व्यवस्थित बघा. नेक्स्ट स्लाइड. आता आपण सांख्यिकी, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की सांख्यिकी बद्दल मी तुम्हाला सर्व माहिती देत आहे. आता सांख्यिकीमध्ये आपल्याला बेसिकली 3-4 गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. कुठल्या, की एक म्हणजे मध्यमान म्हणजे काय, जोड स्तंभालेख म्हणजे काय, फक्त स्तंभालेख म्हणजे काय, त्याच्यानंतर आपल्याला वारंवारता म्हणजे काय, प्राप्तांक म्हणजे काय, तर ते आपण थोडंसं बघूया. आता कच्ची माहिती. कच्ची माहिती म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट हेतूने जमा केलेली जी प्राथमिक माहिती असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, कच्ची माहिती म्हणतो. आणि प्राप्तांक म्हणजे काय, तर सांख्यिकी सामग्रीमधील प्रत्येक अंकाला आपण काय म्हणतो, प्राप्तांक असे म्हणत असतो. मग वारंवारिता म्हणजे काय, तर एखादा जो अंक आहे तर तो नेमका किती वेळा आलेला आहे हे दर्शवणारी संख्या म्हणजे वारंवारिता. आणि मध्यमान म्हणजे काय, तर जी सांख्यिकी दिलेली आहे तर त्या सामग्रीतील सर्व जे प्राप्तांक आहेत, दिलेली जी माहिती आहे त्याचे जे सर्व प्राप्तांक आहेत, तर त्यांच्या सरासरीला मध्यमान असे म्हणतात. त्याचे एक सूत्र आता मी तुम्हाला देते. नेक्स्ट स्लाइड. अभिषेक, हा, तर इथं आता तुम्हाला मध्यमांचं सूत्र दिलेलं आहे की सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक किती आहेत ते ना आपल्याला भागायचं आहे. तर या पद्धतीनं जे प्राप्तांक असतील त्यांची बेरीज करून एकूण प्राप्तांकांचा अंक जो आहे, समजा 10 प्राप्तांक असतील तर सर्व 10 प्राप्तांकांची बेरीज करायची आहे आणि त्याला एकूण प्राप्तांक 10 या अंकानं भागायचं आहे, ते त्याचं मध्यमान येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून 2 गोष्टी बघायची की जोड स्तंभालेख. आता ज्यावेळी माहिती दर्शवली जाते त्यावेळी ती वेगवेगळी माहिती दर्शवणारे व परस्परांना जोडणारे जे स्तंभ आहेत, तर त्याला जोड स्तंभालेख असे म्हणायचे. म्हणजे एकाला सोडून दुसरा जर आला तर त्याला जोड स्तंभालेख म्हणायचं. आणि वृत्तालेख म्हणजे काय, तर वृत्तालेखाच्या आकृतीत घटक वा किंवा ज्या बाबी दिलेल्या असतात त्या योग्य त्रिज्याच्या साहाय्याने बनवलेल्या वर्तुळ पाकळ्यांनी, म्हणजे त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. असा गोल काढला जातो आणि गोलामध्ये त्रिज्येच्या रूपामध्ये पाकळी, या त्रिज्येच्या रूपातल्या पाकळीमध्ये त्याची माहिती दर्शवलेली असते. त्याच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि मग आपण उत्तरे द्यायची असतात. नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे, आता इथे एक मी तुम्हाला काय केलेलं आहे, एक चार्ट दाखवलेला आहे. तर हा आलेख दाखवलेला आहे. तर हा जो आलेख आहे तो जोड स्तंभ आलेख आहे. इथे एकाला एक जोडून आलेला आहे. तर तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा तो तुम्ही झूम करून पाहू शकता. सगळ्यांनी निरीक्षण करा. मी त्याच्यावरती तुम्हाला 2 गोष्टी प्रश्न विचारणार आहे, तर त्याची उत्तर तुम्हाला लगेच मला पाठवायची. आणि हा आलेख सोडून पुढच्या आलेखाकडे गेलो की लगेच ते आन्सर द्यायची बंद करायचे. ठीक आहे, सगळ्यांनी 1 मिनिट वेळ देतो मी. सगळ्यांनी नीट ऑब्झर्व करा, मी प्रश्न विचारते. या आलेखामध्ये जर बघितलं तर जोड स्तंभ आलेख आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त कोरा जो स्तंभ आहे तो सुरेशचा आहे, डार्क जो आहे तो रमेशचा आहे. विषय एकूण मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित आहे. आणि इकडे जे दिलेले आहेत वाय अक्षावरती मार्क दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न असा आहे की रमेशचे 4ही विषयातील एकूण गुण किती? रमेशचे 4ही विषयातील एकूण गुण किती? 285. बरोबर, अगदी बरोबर आहे, 285. नेक्स्ट असा प्रश्न आहे, रमेशला भाषा या विषयात एकूण किती गुण पडले? बरोबर, रमेशला भाषा या विषयात एकूण किती गुण पडले आहेत? रमेशला भाषा या विषयात एकूण किती गुण पडले आहेत?
115 बरोबर आहे. 115 115 बरोबर आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठला जो स्तंभ आहे तो कुठे अर्ध्यावरती आहे का, मग त्याचे गुण किती धरायचे आहेत. तर हे तुमची नीट निरीक्षण शक्ती असेल तर हे मार्क तुमच्या हातातले आहेत. काही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, काही ठिकाणी 2 प्रश्न विचारलेत, काही ठिकाणी 3 आणि काही ठिकाणी 4 पण प्रश्न विचारलेत. त्यामुळे हे प्रश्न तुमच्या हातातले आहेत. पुढची स्लाइड दाखवा अभिषेक सर. त्याच्यानंतर आता हा जो आहे तर याला आपण काय म्हणतो, वृत्तालेख म्हणतो. आता वृत्तालेखामध्ये मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की एक स्लाइड झाली, पुढच्या स्लाइडवर आपण गेलो की प्रश्न लगेच बंद करायचे, म्हणजे मला स्लाइड इथे दिसत नाही व्यवस्थित. आता या स्लाइडचं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करा. काय काय दिलंय याच्यामध्ये बघा, याच्यावरती मी प्रश्न विचारणार आहे. वृक्षांचं दिलेलं आहे सुबाबळ, अशोक, पिंपळ, वड. सुबाबळ आहे 75, अशोक आहे 90, पिंपळ आहे 55, 140 आहे वड. तर याच्यावरून आपल्याला योग्य प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न असा आहे, कोणत्या वृक्षाची लागवड सर्वात जास्त झाली आहे? कोणत्या वृक्षाची लागवड सर्वात जास्त झाली आहे? वड. बरोबर, वड. आता दुसरा प्रश्न बघा, सर्वात कमी लावलेल्या व जास्त लावलेल्या वृक्षांची एकूण संख्या किती? सर्वात कमी लावलेल्या व सर्वात जास्त लावलेल्या वृक्षांची बेरीज किती? 195. बरोबर. तर या पद्धतीने याच्यावरती प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट स्लाइड दाखवा अभिषेक सर. आता इथं काय केलेलं आहे, जोड स्तंभालेख आहे. तर याचा आता व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करा. बरोबर आहे 195. आता इथं जोड मध्ये काय केलेलं आहे की एकच स्तंभ आहे, पण अर्धा एक बाजू दाखवलेली आहे आणि पुढचा अर्धा जो आहे तो एक माहिती दाखवलेली आहे. तर असा जर स्तंभ तुम्हाला असेल तर त्याचं व्यवस्थित तुम्ही निरीक्षण पहिला करायचं आहे. 1 मिनिटात निरीक्षण करा. बघा बरं, त्याच्यामध्ये डोस घेतलेले आणि डोस न घेतलेले असं दाखवलेलं आहे. एका शहरामध्ये पोलिओ डोस घेतली त्याचं निरीक्षण इथं आहे. त्याच्यावरती आधारित आता मी प्रश्न विचारतोय. एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही? एकूण किती बालकांनी पोलिओ डोस घेतला नाही? सत्तर. बरोबर आहे. बरोबर आहे 70. दुसरा प्रश्न बघा, बरोबर आहे 70. एकूण 70 बालकांनी पोलिओचा डोस घेतला नाही. आता पुढचा प्रश्न ऐका, प्रभाग ए व प्रभाग डी यांच्यामधील पोलिओ डोस घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती? गुणोत्तर किती? गुणोत्तर विचारलंय, पर्याय सांगते तुम्हाला. गुणोत्तर 6/5, 5/2, 2/5, 5/6. बरोबर, 6/5. अगदी बरोबर आहे. म्हणजे अशी उत्तर पटपट येण्यासाठी आपल्याला बेसिक नॉलेज असलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला सगळ्या आता जे मी तुम्हाला सुरुवातीला जे युनिट दिले आणि त्याच्यातला प्रत्येक मुद्दा दिला तर त्याचं बेसिक नॉलेज तुम्ही घ्या, म्हणजे कसाही प्रश्न विचारला ते तुम्हाला उत्तर. आता हा आपला आलेख आहे, जोड आलेख आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, सरासरी आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय करता आलं पाहिजे, उत्तरं सोडवता आली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही बेसिक गोष्टी पहिल्या परफेक्ट करा, म्हणजे तुम्हाला गणित हा पेपर खूप सोपा जाईल. नेक्स्ट स्लाइड. आता आपल्याला बीजगणितामधला थोडासा भाग बघूया आपण की बैजिक राशी म्हणजे काय. आता बैजिक राशी म्हणजे काय, तर एखाद्या म्हणजे संख्येमध्ये संख्येसाठी एखाद्या अक्षराचा वापर करून जी गणिती मांडणी होते
तर त्याला आपण काय म्हणतो, बैजिक राशी असं म्हणतो. उदाहरणार्थ आता 5x ही एक आहे संख्या आहे, तर याला काय म्हणतो आपण, बैजिक राशी. मग बैजिक राशीमध्ये काही वेळेला ती एकपदी असते, काही वेळेला ती द्विपदी असते, काही वेळेला ती त्रिपदी असते. तर हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे, कारण याच्यावरती आधारित तुम्हाला पुढे जाऊन सूत्र आहेत, आणि ती जर सूत्र तुम्हाला व्यवस्थित नीट लक्षात यायची असतील तर पहिल्यांदा एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता एकपदी म्हणजे काय, 3 यम, एकच पद आहे म्हणून याला एकपद म्हणायचं. जसं द्विपदीमध्ये 2x वजा 3y याच्यामध्ये 2 पद आलेले आहेत म्हणून याला द्विपदी म्हणायचं. 2c वजा 3cd अधिक 4d याच्यामध्ये एकूण 3 पद आलेले आहेत म्हणून याला त्रिपदी म्हणायचं. किंवा द्विपदी आणि त्रिपदी याला बहुपदी पण म्हणायचं. एकापेक्षा जास्त पद आली की त्याला आपण बहुपदी असे म्हणतो. हे तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट स्लाइड. आता ही जी सर्व आहे ती बहुपदीची सूत्र आहे. तर ही तुम्हाला सूत्र देत आहे मी, कारण ही सूत्र जर असतील तुमच्याकडे तर या सूत्रांच्या आधारे तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला ते व्यवस्थित सोडवता येईल. आता जसं इथं a अधिक b कंसाचा वर्ग, तर त्याचा a वर्ग अधिक 2ab अधिक 5b वर्ग, तर या पद्धतीने त्याचं उत्तर असतं. आता याच्यामध्ये जर अंक दिले असतील, उदाहरणार्थ मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल देते, सोडवा बरं किती उत्तर आहे ते सांगा मला. 2 अधिक 5 कंसाचा वर्ग, 2 अधिक 5 कंसाचा वर्ग किती उत्तर येतं, 49. बरोबर. ठीक आहे. तर 2 अधिक 5 कंसाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग अधिक 2 गुणिले 5 गुणिले 2 अधिक 25 म्हणजे 5चा वर्ग 25. तर या सर्वांची बेरीज केली की 49 येतं. अगदी बरोबर आहे. तर या पद्धतीने आपल्याला एखाद्या पदावलीमध्ये एखादी जी संख्या किंवा एखाद्या संख्येचं जर अक्षर दिलं असेल तर त्याची जर किंमत आपल्याला शोधायची असेल तर ही सर्व सूत्र तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ही सर्व सूत्र तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा की ज्याचा तुम्हाला नक्की उपयोग होणार आहे. आता नित्य समानता, तर हा भाग वेगळा आहे. उदाहरणार्थ आता x भागिले 2 बरोबर 5, तर हे नित्य समानतेचं उदाहरण आहे. बरोबर म्हणजे नित्य समानता, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्हाला दोन्ही बाजूची जी पदावली आहे ती समान असेल तर तिथं बरोबर चिन्ह असतं, आणि बरोबर चिन्ह म्हणजे नित्य समानता. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की x/2 बरोबर 5, जर असं उदाहरण जर तुम्हाला दिलं असेल तर तिथे x ची किंमत जी येणार आहे, x ची किंमत जी येणार आहे ती भागिले 2 केल्यानंतर उत्तर तुम्हाला बरोबर 5च येणार आहे. याला नित्य समानता समीकरण म्हणायचं. तर ही 14 सूत्र आहेत. त्याच्यापेक्षा अजूनही पुढे जाऊन सूत्र आहेत. पुढची स्लाइड अभिषेक सर. तर ही सुद्धा काही सूत्र आहेत, जसं a वजा b कंसाचा घन. तर याच्यामध्ये ना तुम्हाला संख्या दिल्या जातात आणि शाब्दिक उदाहरण विचारली जातात, किंवा मोठं उदाहरण असं दिलं जातं, अगदी खूप संख्या त्याच्यामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातलं एखादं सूत्र वापरून ते सोप्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवावं लागतं. आता तुमच्यापैकी ज्यांनी कोणी प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षात हे आलं असेल की या सूत्रांचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे. आता x अधिक a आणि जर कंसामध्ये x वजा b जर दिला असेल तर ते कसं सोडवायचं, तर x वर्ग अधिक कंसामध्ये a वजा b कंस पूर्ण x वजा ab. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व जी सूत्र आहेत बैजिक राशींची ते एक्झाम्पल मध्ये सोडवत असताना तुम्हाला चिन्ह माहित पाहिजे. उदाहरणार्थ वजा असेल, एखाद्या संख्येचं चिन्ह जर वजा असेल आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर बेरीज असेल तर त्या दोन्हींचा गुणाकार करताना कुठलं चिन्ह येणार, परत पुढे जाऊन त्याच्यामध्ये प्रश्न पुढे जाऊन येतो की संख्या मोठी आहे का लहान आहे. जर मोठ्या संख्येला वजा चिन्ह असेल आणि छोट्या संख्येला जर बेरीज चिन्ह असेल तर कुठलं चिन्ह येईल. तर या सुद्धा बेसिक गोष्टी तुम्हाला सगळं माहित असणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड.
आता आपण भूमितीचा थोडासा अभ्यास करणार आहोत. कारण भूमितीमध्ये जर बेसिक गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या, तर याच्यावरती आधारित मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सूत्र सुद्धा देणार आहे आणि 2 एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला परीक्षेला कशा पद्धतीने विचारली जातात आणि कशी सोडवायची आहेत. कोणाचा तरी माईक सुरू आहे अभिषेक सर? तर तुम्हाला सगळ्यात शेवटी सूत्र पण देणार आहे आणि तुम्हाला ती उदाहरणं कशी सोडवायची तर हे सुद्धा तुम्हाला कळेल. आता याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात तर 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह लेवलचे पण प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सगळी तात्विक माहिती समजून घ्या. बहुतांशी भाग मी या भूमितीमध्ये आता तुम्हाला मी बेसिक गोष्टी कव्हर करणार आहे. फक्त वर्तुळ, चौकोन, त्रिकोण हे थोडंसं पृष्ठफळ, घनफळ हे थोडंसं राहील पण बाकी 50-60% तर भाग तुम्हाला याच्यामध्ये कव्हर होईल की जे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. आता पेपर 1 मध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न ठेवल्यासारखे तुम्हाला भूमितीवरती आहेत. एखादा क्वेश्चन तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लेवलचा येतो आणि पेपर 2 ला मात्र जवळजवळ 8 ते 9 प्रश्न तुम्हाला आकृत्यावरती प्रश्न विचारलेले असतातच हमखास. त्यामुळे तुम्ही हा भाग अजिबात दुर्लक्ष करू नका. चांगला हा भाग करा म्हणजे हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. आता इथं आकृत्यावरती दिलेले प्रश्न किंवा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जर तुम्हाला विचारला असेल तर त्याच्यावरची तुम्ही कशी उत्तरं देणार तर त्याच्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे. उदाहरणार्थ तर समजा एम कोन PQR बरोबर 150 अंश तर पुढील पैकी कोणते विधान सत्य नाही. एम कोन PQR बरोबर 150 अंश तर पुढील पैकी कोणते विधान सत्य नाही असा डिस्क्रिप्टिव्ह जर प्रश्न आला पर्यायी बघा त्याचा कोटी कोण काढता येईल, त्याचा विरुद्ध कोण काढता येईल, त्याच्या रेषीय जोडीतील कोण काढता येईल, त्याचा पूरक कोण काढता येईल. आता असे 4 तुम्हाला पर्याय दिले तर कुठला पर्याय तिथे तुम्ही योग्य निवडायचा. याच्यासाठी तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. पर्याय 4 पर्याय 1 बरोबर आहे, पर्याय 4 बरोबर नाही, पर्याय 1 हा पर्याय बरोबर आहे. याच्यासाठी तुम्हाला रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, विरुद्ध कोण म्हणजे काय, कोटी कोण म्हणजे काय या सर्व गोष्टी बेसिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही बारकाईने केल्या तर तुम्हाला काय होतं की सगळे प्रश्न व्यवस्थित सोडवता येतात. प्रश्नाचा अर्थ नीट लावता येण्यासाठी तुम्हाला तात्विक भाग त्याचा माहित असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये त्यांचा कोटी कोण काढता येईल हा पर्याय बरोबर आहे. कारण जर आपण विचार केला तर 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते आणि एम कोन PQR बरोबर 150 जर म्हटलं तर 2 कोणांना परस्परांचे कोटी कोण होता येणार नाहीत. हे तुम्ही लक्षात घ्या. रेषीय जोडीतील कोण 180 अंश असतात, विरुद्ध कोण नक्कीच काढता येईल, पूरक कोण सुद्धा काढता येईल 180 अंश असतात. त्यामुळं दुसरा, तिसरा, चौथा हे पर्याय बरोबर नाहीत. पहिला पर्याय फक्त बरोबर आहे. तर हे असे प्रश्न आणि प्लस तुम्हाला आकृतीवरून विचारलं की बाबा डायग्राम मध्ये तुम्हाला एखाद्या कोणाचं माप दिलेलं आहे आणि डायग्राम मध्ये काटकोन त्रिकोण हा कोटी कोण असू शकतो. काटकोन त्रिकोणामध्ये 2 कोण कोटी कोण असू शकतात. आता आपला काटकोन त्रिकोणाचा विषय नाही चाललेला. काटकोन कोण याच्यावरती विषय चालू आहे कोटी कोण वरती. त्यामुळे तुम्ही अशी गफलत करू नका. हेच बेसिक गोष्टी आहेत. आता आपण कोणावरती विषय चाललाय तर तुम्ही त्रिकोणाकडे नका जाऊ. तर आपण काय करायचं आहे की अभ्यास करत असताना कन्सेप्ट जर तुमच्या सांगण्याचा माझा हेतू हा आहे की कन्सेप्ट जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने जर नीट समजून घेतल्या तरच तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ लावता येणार आहे. मग गोंधळ तुमचा होणार नाही. आणि एखाद्या प्रश्नामध्ये जर समजा तुम्हाला एखाद्या कोणाचं माप दिलं असेल तर दुसऱ्या कोणाचं कसं माप काढायचं तर याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की ह्या बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण सुरुवात करतोय तर सर्वांनी व्यवस्थित बेसिक गोष्टी समजून घ्या. आता एखाद्या सुईच्या टोकासारखं जर आपण कागदावरती टिंब काढली तर त्याला टिंब जो आहे त्याला आपण भूमितीमध्ये बिंदू असे म्हणतो. जसं इथं आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे एक टिंब काढलेले आहे त्याला नाव यम दिलेलं आहे. तर आपण भूमितीमध्ये वाचत असताना बिंदू यम असं त्याचं वाचन करतो. आता विद्यार्थी मित्र ज्यावेळी आपण 2 बिंदू घेतो आणि जर ते बिंदू 2 बिंदू जर एकमेकाला जोडले तर त्याचा रेषाखंड तयार होतो.
म्हणजे रेषेवरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंनी मर्यादित झालेल्या तिच्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. जसं इथं आकृतीमध्ये तुम्हाला दोन भिन्न बिंदू घेतलेले आहेत, ए आणि बी, आणि ए आणि बी जोडल्यानंतर त्याचा रेषाखंड तयार झालेला आहे. आणि आता आपण हा वाचतो कसा, तर रेषाखंड ए बी असं म्हणत असतो. आणि एकरूप रेषाखंड कसे कसे म्हणतो आपण, तर एकच मिनिट. आता दोन जर रेषाखंड तुम्हाला दिले असतील आणि ते एकरूप आहेत, हे आपण कशावरून ठरवणार, तर त्या दोन्हींची जर लांबी जर समान असेल तर त्याला आपण काय म्हणतो. अहो, रेषा आणि रेषाखंड वेगवेगळा आहे. अजून आपण रेषाकडे गेलेलो नाहीये. तुम्ही प्लीज समजून घ्या. तर रेषाखंडाची लांबी जर समान असेल, दोन्ही रेषाखंडांची लांबी जर समान असेल तर त्याला एकरूप रेषाखंड असे म्हणतो. उदाहरणार्थ एल ए बी बरोबर 5 सेंटीमीटर आणि एल पी ओ बरोबर 5 पी क्यू बरोबर 5 सेंटीमीटर. तर ते दोन रेषाखंड इक्वल आहेत. तर त्यावेळी आपण काय म्हणतो की रेख ए बी एकरूप रेख पी क्यू. इथं हे एकरूपतेचं चिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. अभिषेक सर, हो मॅम. तिथे ते स्क्रीनवरती नाही असं हात केलेलं जे चित्र आहे ते घालवता येणार नाही का आपल्याला? येतं, एक सेकंड. हा हा, बस. हा. आणि माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अननेसेसरी मेसेज प्लीज टाकू नका, त्यामुळे स्क्रीनवरच दिसत नाही आणि इतरांना सुद्धा डिस्टर्ब होते. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि कसा अभ्यास करायचा आहे गणिताचा ते शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये मी तुम्हाला नक्की गाईडलाईन करणार आहे. तर कृपया अननेसेसरी मेसेज रिप्लाय करू नका. म्हणजे तिथं ते काय होतं, मेसेज आलं की मलाही दिसत नाही, इतरांनाही ते दिसत नाही, त्यामुळे. तर या पद्धतीनं बिंदू म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं, रेषाखंड म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर रेषाखंड आणि रेषा ही वेगळं आहे, किरण वेगळा आहे, त्यामुळे तिथं गफलत करायची नाही. नेक्स्ट स्लाइड. आता आपल्याला रेषा म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. आता रेषा म्हणजे अनंत बिंदूंचा संच जो दोन्ही टोकाकडे अमर्याद असतो. ही अमर्यादा दर्शवण्यासाठी तिच्या दोन्ही टोकांना काय केलेलं असतो, असा बाण काढलेला असतो. बाण केला की समजायचं ती रेषा आहे. रेषेची लांबी आपल्याला मोजता येत नाही. रेषाखंडाची लांबी मोजता येते, रेषेची लांबी मोजता येत नाही. म्हणून इथं आकृतीमध्ये काय केलेलं आहे, हा, आकृतीमध्ये काय केलेलं आहे, दोन्हीकडे बाण दिलेले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि नेहमी रेषा असली की बाण येतो, रेषाखंडाला बाण येत नाही. आता या आकृतीमध्ये जी दिलेली आहे ती रेषा ए बी आहे आणि आपण वाचत असताना सुद्धा रेषा ए बी या पद्धतीने आपण वाचतो. आता रेषेचं आणखी काही महत्वाची गोष्ट काय आहे की दोन भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते, दोन भिन्न बिंदू मधून. आता जर दोन भिन्न बिंदू दिले असतील तर त्याच्यामधून फक्त एकच रेषा जाते. जशी आता इथं ए बी, ए हा बिंदू आहे, बी हा बिंदू आहे, तर त्याच्यातून फक्त एकच रेषा गेलेली आहे. तर हा नियम तुम्ही लक्षात घ्या. दोन भिन्न रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात तर या बिंदूला छेदनबिंदू असे म्हणतात. जसं इथं आकृतीमध्ये तुम्हाला रेषा यम आहे, रेषा यन आहे आणि या दोन रेषा एकाच बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत की ज्याला आपण पी म्हणतो. तर पी जो आहे तो रेषा यम व रेषा यन यांचा छेदनबिंदू आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. थोडस तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही झूम करून पण आकृती बघू शकताय. आकृती बघा, थोडस निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन रेषा कशा आहेत. त्याच्यानंतर आणखी काही नियम आहेत त्याचे बघूया थोडेसे आपण. 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून एकच रेषा काढता येत असेल तर त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. जसं आपण इथं बघितलं तर सोबतच्या आपल्या या आकृतीमध्ये पी क्यू आर एस हे जे बिंदू आहेत तर ते सलग म्हणजे त्याच्यातून एकच रेषा आपल्याला काढता आली. तर अशा पद्धतीनं जर बिंदू दिले असतील आणि त्याच्यातून एकच रेषा गेली तर त्याला एक रेषीय बिंदू म्हणायचं. हे एक रेषीय बिंदू. आणि जर तुम्हाला हेच बिंदू जर अलग अलग ठिकाणी दिले
एकच प्रतल आहे, पण त्या प्रतलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिलं. इथे एक दिला, इथे एक दिला, इथे एक दिला, इथे एक दिला. तर त्याच्यातून जर समजा दोनच बिंदूतून एक रेषा गेली, तर त्या सर्व बिंदूंना नैक रेषीय बिंदू म्हणायचं. जसं इथं आकृतीमध्ये एक्स, छेद, वाय आणि टी हे 4 बिंदू दिलेले आहेत. या 4 बिंदूपैकी फक्त एक्स आणि वाय या 2 बिंदूमध्ये एक रेषा गेलेली आहे. पण बाकीचे जे 2 बिंदू आहेत त्याच्यातून ते 2 बिंदू या रेषेवरती आलेले नाहीत. म्हणून याला नैक रेषीय बिंदू म्हणायचं. जर एकच रेषा त्या सर्व बिंदूतून गेली तर एक रेषीय, आणि जर त्या सर्व बिंदूतून एक रेषा नाही गेली तर त्याला नैक रेषीय बिंदू म्हणायचे. नेक्स्ट स्लाइड. आणखी काही नियम आहे बघा, की एकाच बिंदूत छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषांना एकसंपाती रेषा असे म्हणतात. आता आणि त्याच्या छेदन बिंदूला संपात बिंदू असं म्हणायचं. बघा आता इथं एकाच बिंदूमध्ये छेदणाऱ्या 3 किंवा अधिक रेषा आहेत. उदाहरणार्थ आता इथं एल आहे, एम आहे, एन आहे, क्यू आहे. तर या सर्व रेषा ओ या ठिकाणी एकत्र म्हणजे आलेल्या आहेत. त्यामुळं ओ ला संपात बिंदू म्हणायचं. संपात बिंदू आणि छेदन बिंदू याच्यामध्ये काय फरक आहे? जसं आपण मगाशी म्हटलं, की 2 रेषा एकत्र आल्या, की म्हणजे ज्या बिंदूमध्ये एकत्र छेदून जातात त्याला छेदन बिंदू. आणि इथं 3 पेक्षा जास्त रेषा आहेत, त्यामुळे त्याला आपण छेदन बिंदू म्हणायचं नाही तर संपात रेषा म्हणायचं. म्हणजे रेषा एल, रेषा एम, रेषा एन व रेषा क्यू. तर ह्या एकसंपाती रेषा असून ओ हा त्याचा छेदन बिंदू आहे. या पद्धतीने आपल्याला रीडिंग करता आलं पाहिजे. आता एकाच प्रतलामध्ये जर 2 रेषा असतील आणि त्या जर एकमेकांना छेदत नसतील आणि कधीही त्या छेदणार नाही, म्हणजे भलेही आपण पुढं अशा वाढवत जरी त्या रेषा नेल्या तरी सुद्धा त्या कधीही छेदणार नाहीत, तर त्या रेषांना समांतर रेषा म्हणायचं. जसं इथं आपलं जे ई प्रतल आहे, प्रतलामध्ये ई आणि बी ह्या 2 रेषा दिल्या, तर ह्या 2 रेषा एकमेकींना छेदत नाहीत. बरोबर 2 अशा आहेत. तर त्या 2 अशा जर रेषा असतील तर त्या एकमेकींना कधीही छेदणार नाहीत. तर त्यांना काय म्हणायचं? समांतर रेषा म्हणायचं. आणि जर 2 रेषा एकमेकींना अशा छेदणाऱ्या असतील तिरकस, तर त्यांना काय म्हणतो आपण? असमांतर रेषा म्हणतो. जसं आपलं ई प्रतल आहे की त्याच्यामध्ये आपण रेषा टी आणि रेषा पी या परस्परांना असमांतर आहेत. तर त्या एकमेकींना छेदतात म्हणून त्या असमांतर आहेत. नेक्स्ट स्लाइड. आता आपण किरण म्हणजे काय पाहूया. आता किरण, रेषा आणि रेषाखंड तर याच्यामध्ये फरक आहे. एका ठराविक बिंदूतून एकाच दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण म्हणायचं. म्हणजे जर एक रेषा समजा एक जर असं असेल आणि जर इकडं जर काय असेल त्याचं जर किरण म्हणजे आपण काय म्हणतो त्याला बाण दिला असेल आणि इथं बिंदू जर असेल तर हा काय झाला? किरण झाला. जर इथं बिंदू नसेल तर इकडं पण जर समजा त्याला आपण बाण केला तर ही रेषा होईल. तर हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त किरण जो आहे तो एकाच बाजूला इथं काय होणार आहे? अमर्याद असा पुढे वाढत जाऊ शकतो. तर इथं आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर 0 हा आरंभ बिंदू आहे, हा किंवा अंत्यबिंदू आहे आणि ए हा काय आहे? त्याचा पुढच्या बाजूला दिलेला बिंदू आहे. तर या पद्धतीने जर तो किरण आपण पुढे वाढवत गेलो तर पुढे त्याच्यावरती असंख्य बिंदू येऊ शकतात. हे तुम्ही लक्षात घ्या. मात्र ओच्या पाठीमागं कुठलाही बिंदू येणार नाही. त्यामुळे ओ हा काय आहे? आरंभ बिंदू आहे आणि तो अंत्यबिंदू आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता जेव्हा 2 किरणांचा आरंभ बिंदू एकच असतो व दोन्ही किरण एकाच रेषेवर असतात, तेव्हा ते किरण एकमेकांचे विरुद्ध किरण असतात. उदाहरणार्थ समजा आता हा जर आपण एक किरण जर धरला, इकडं बाण आहे आणि इथं हा अंत्यबिंदू आहे आणि सेम याच पद्धतीने जर आपण इकडे घेतला तर हा एक किरण आणि हा एक इकडचा किरण, तर असे 2 किरण एकत्र येणार आहेत. तर हे जे 2 किरण असणार आहेत ते एकमेकांचे विरुद्ध किरण असणार आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. जसं इथं आकृतीमध्ये किरण ओ ए व किरण ओ बी हे काय आहे? दोन्ही एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. हे लक्षात घ्या. आता बिंदूंची दरम्यानता म्हणजे काय? तर प्रत्येक बिंदू जो आहे तो कोणत्या तरी 2 बिंदूच्या मध्ये असतो. जसं आता या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर बिंदू बी हा ए व सी या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे. मग जर असा एखादा बिंदू दरम्यान जर असेल आणि तो आपण कसा दर्शवायचा? तर ए डॅश बी डॅश सी किंवा सी डॅश बी डॅश ए दोन्हींचा अर्थ एकच आहे.
ए आणि सी या दोन बिंदूंच्या मध्ये बी बिंदू आहे आणि सी आणि ए या दोन बिंदूंच्या मध्ये बी बिंदू आहे. तर या पद्धतीनं बिंदूची दरम्यानता दर्शवायची आहे. आता प्रतल. प्रतल म्हणजे काय? जसं मगाशी आपण काही डायग्राम आपल्याला प्रतलमध्ये दाखवले. समांतर रेषा, एकरेषीय बिंदू, नैकरेषीय बिंदू. व प्रतल म्हणजे काय? तर अमर्यादित सपाट पृष्ठभागावरील प्रतल म्हणतात. जो अमर्यादित सपाट पृष्ठभाग आहे त्याला कुठल्याही पद्धतीची मर्यादा नाही. प्रतलामध्ये अनेक अनंत बिंदू असतात. आता सोबतची जी आकृती आहे ती बघितली तर हे काय आहे? प्रतल आहे. 3 नैकरेषीय बिंदूंतून फक्त एकच प्रतल जाते. हे तुम्ही लक्षात घ्या. 3 नैकरेषीय बिंदू. नैकरेषीय बिंदू म्हणजे काय? की जे एका रेषेमध्ये येत नाही. तर 3 नैकरेषीय बिंदूतून एकच प्रतल जाते आणि परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून फक्त एकच प्रतल जाते. हे पण तुम्ही लक्षात घ्या. आता जेव्हा 2 प्रतल परस्परांना छेदत नाहीत, तेव्हा त्यांना समांतर प्रतल म्हणतात. पूर्णपणे कधीही ते एकमेकांना छेदत नाही. इकडे एक असेल आणि इकडे एक असेल. इथं थोडंसं आकृतीचं निरीक्षण करा बघा तुम्ही. जर 2 प्रतल परस्परांना छेदत असतील तर तो छेद एक रेषा असतो आणि सोबतच्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर रेषा XY ही 2 प्रतलांचा छेद आहे आणि रेषा XY वरील सर्व बिंदू जे आहेत ते त्या दोन्ही प्रतलांचे सामायिक बिंदू आहेत. म्हणजे रेषाखंड, किरण, रेषा, प्रतल हे सर्व त्या बिंदूंचे काय आहेत? समूह आहेत. तर या पद्धतीने प्रतल ही कन्सेप्ट आहे. तर ती तुम्ही व्यवस्थित ही जर कॉन्सेप्ट तुम्हाला समजली तर प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. नेक्स्ट स्लाइड. आता आपण थोडंसं कोन म्हणजे काय बघूया. आता कोन म्हणजे काय? तर एकच आरंभ बिंदू असलेल्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या 2 भिन्न किरणामुळे जी आकृती तयार होते त्याला कोन असे म्हणतात. जसं इथं आकृती तुम्हाला दिलेली आहे. कोन PQR. तर कोन PQR मध्ये आरंभ बिंदू कोणता आहे? ओ. सॉरी ओ नाही, Q हा आरंभ बिंदू आहे. तर Q हा आरंभ बिंदू आहे आणि 2 त्याच्यामध्ये किरण आहेत. किरण PQ आणि किरण QR. तर हे 2 किरण जे आहेत तर ते वापरून इथं एक काय झालेलं आहे? कोन तयार झालेला आहे. तर कोन आपण लिहित असताना कोनाचं चिन्ह करतो या पद्धतीनं आणि कोन PQR असं आपण लिहितो किंवा कोन RQP या पद्धतीने पण आपल्याला लिहिता येतं किंवा शॉर्ट मध्ये कोन Q असं पण आपण लिहू शकतो. आता पुढची गोष्ट काय बघायची आपल्याला की कोनाच्या प्रतलामधील जे बिंदूंचा अर्थ म्हणजे अंतर्भाग जो आहे तर अंतर्भागामध्ये कुठले बिंदू येतात? जसं या आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की बिंदू D आणि बिंदू E हे जे आहेत ते कोनाच्या अंतर्भागामध्ये आहेत. पण त्याच्या बाहेरच्या बाजूला 2 बिंदू दिलेले आहेत. बिंदू M आणि N. तर हे जे आहे ते बाहेरच्या बाजूला आहेत. तर हे तुम्हाला नीट ओळखता आलं पाहिजे. कोनावरती कुठले बिंदू आहेत? तर A, B आणि C हे कोनावरती दिलेले बिंदू आहेत. अंतर्भागातले बिंदू D आणि E आहे आणि बाह्य भागातले बिंदू M आणि N आहे. आता एकरूप कोन कोणाला म्हणायचं? तर ज्या 2 कोनांची माप समान असतात. उदाहरणार्थ समजा आता कोन XYZ बरोबर 30 अंश आणि कोन LMN बरोबर 30 अंश. तर हे 2 कोन एकरूप आहेत असं म्हणायचं. जसं 2 रेषाखंडांची लांबी जर समान असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एकरूप रेषाखंड. तसं 2 कोनांची जर माप समान असतील तर त्याला म्हणायचं एकरूप कोन. तर एकरूप कोनाचं चिन्ह इथे तुम्हाला दिलेलं आहे. 2 अशा आडव्या रेषा बरोबरचं चिन्ह आणि या पद्धतीने कर्व घ्यायचं. आता जर आपल्याला असं एखाद्या आकृतीमध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर तिथं आपल्याला ते एकरूप कोन जे आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. तर त्यामुळे एकरूप कोनांचं जे माप आहे ते व्यवस्थित तुम्ही बघायचं त्या आकृतीमध्ये. आता कोनांचं जे माप आहे ते 0 अंश ते 180 अंश या दरम्यान असते. हे तुम्ही लक्षात ठेवा. कुठलाही कोन असेल तर त्याचं 0 ते 180 अंश या दरम्यान त्याचं माप दिलेलं असतं किंवा माप येतं. आपण गणिताच्या आधारे जरी सोडवलं तरी. आता आणखी कोनाचे काही प्रकार आता आपल्याला पाहिजेत. कोन म्हणजे काय हे पण बेसिक गोष्ट बघितली की कोन कशाला म्हणायचं? कोनाच्या अंतर्भागात कुठले बिंदू येतात? कोनाच्या बाह्य भागात कुठले बिंदू येतात? आणि कोनावर कुठले बिंदू येतात? आणि एकरूप कोन कुठले आणि कुठल्या कोनाला एकरूप कोन म्हणायचं नाही. जर 2 कोनांचं माप जर भिन्न असेल
एका कोणाचं माप जर 40 असेल आणि दुसऱ्या कोणाचं माप 50 असेल तर ते कोण एकरूप नसणार आहेत. या बेसिक गोष्टी झाल्या की आता आपल्याला कोणाचे प्रकार बघायचे आहेत. आता काटकोन. काटकोन कशाला म्हणायचं? तर सोपी गोष्ट आहे की ज्या कोणाचं माप 90 अंश येणार आहे तो काटकोन. हं? इथं आता 1 नंबरची आकृती तुम्हाला काटकोनाची दिलेली आहे. एम कोन CDF बरोबर 90 अंश. म्हणून कोन CDF हा काटकोन आहे. काटकोनाची नावं 3 प्रकारे देता येतात हे मी मगाशी तुम्हाला सांगितले. मग आता लघुकोन कशाला म्हणायचं? आता मापावरून हे प्रकार आता आपण सुरुवातीला पाहतोय हे पण तुम्ही लक्षात घ्या. ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असणार आहे तो कोन लघुकोन असणार आहे. जसं इथं आकृतीमध्ये 65 अंश दिलेला आहे. तर म्हणून हा एम कोन LMN बरोबर 65 तर कोन LMN हा लघुकोन आहे किंवा कोन M हा लघुकोन आहे. तर 0 ते 90 अंश याच्यामध्ये ज्याचं माप असेल ज्या कोणाचं माप असेल तो कोण लघुकोन असणार आहे. ज्या कोणाचं माप 90 अंश असणार आहे तो कोण काटकोन असणार आहे. नेक्स्ट स्लाइड. आता विशाल कोन. ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असणार आहे तो विशाल कोन असणार आहे. जसं इथं आकृतीमध्ये कोन TQR बरोबर 120 अंश आहे म्हणून तो विशाल कोन आहे. आता सरळ कोन कशाला म्हणायचं? तर ज्या कोणाचं माप 180 अंश असते त्याला सरळ कोन म्हणायचं. जसं इथं आकृतीमध्ये कोन AOB हा सरळ कोन दिलेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या कारण अशा याच्यावरून तुम्हाला परत प्रश्न सोडवताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा विशाल कोन आहे, हा लघु कोन आहे, हा काटकोन आहे, हा सरळ कोन आहे. हं? तर इथं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर 0 अंश कोन. तर ज्या कोणाचं माप 0 अंश असणार आहे त्या कोणाला 0 अंश असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात घ्या. पूर्ण कोन आता जेव्हा कोणाची एक बाजू पूर्ण 360 अंशातून फिरते त्या कोणाला पूर्ण कोन म्हणायचं. जसं इथं तुम्हाला एक बाण दिलाय आणि तो पुढे एक अर्धा दिलेला आहे बघा डॉट काढून. तर तो पूर्ण राउंड करून तिथपर्यंत आलेला आहे म्हणून त्याला 300 अंशातून फिरलेला आहे तो पूर्ण म्हणून त्याला पूर्ण कोन. आणि प्रविशालन कोन कशाला म्हणायचं? तर ज्या कोणाचं माप 180 अंश ते 360 अंशाच्या दरम्यान असते त्याला प्रविशालन कोन असं म्हणायचं. जसं इथं आकृतीमध्ये जर बघितलं तर कोन PQR हा प्रविशालन कोन आहे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण प्रविशालन कोन त्याच्या अगोदरची स्लाइड सर अभिषेक सर. हा संलग्न कोन बरोबर. आता संलग्न कोन म्हणजे काय? की ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि त्याच्या अंतर्भाग भिन्न असतात त्या कोनांच्या जोडीला संलग्न कोन असे म्हणतात. जसं इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिलेलं आहे. लगतच्या कोनांची जोडी असेल तर त्याला संलग्न कोन म्हणायचं. कोन AOB आणि कोन BOC तर ही संलग्न कोनांची जोडी आहे. आता रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय? तर असामायिक भुजा ज्या संलग्न कोनांच्या असामायिक भुजा विरुद्ध किरण असतात. जसं इथं किरण AP आणि किरण PC हे दोन काय आहेत? विरुद्ध आहेत. एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तर असं जर असेल दोन संलग्न कोन तर याला रेषीय जोडीतील कोन म्हणायचं. रेषीय जोडीतील कोनांची बेरीज 180 अंश असते हे पण तुम्ही पहा. त्याच्यानंतर विरुद्ध कोन जेव्हा एका कोनाची भुजा या दुसऱ्या कोनाच्या भुजांच्या विरुद्ध किरण असते तेव्हा त्यांना विरुद्ध कोन म्हणतात. जसं इथं बघा कोन जर आपण बघितलं POM आणि कोन LOR ही विरुद्ध कोनांची जोडी आहे. तर हे तुम्ही विरुद्ध कोन कुठले असतात हे तुम्हाला आकृतीमध्ये प्रश्न विचारला की लक्षात यायला पाहिजे. कारण त्याच्यावरून तुम्हाला एखाद्या कोनाचं माप दिलेलं असतं आणि पुढच्या कोनाचं माप तुम्हाला काढायचं असतं. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर पूरक कोन. आता ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना काय म्हणतो आपण? पूरक कोन असे म्हणत असतो. आता पूरक कोन आपण व्यवस्थित जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की पूरक कोन संलग्न व असंलग्न दोन्ही प्रकारे असतात. जसं इथं रेषीय जोडीतील कोन काय असतात? दोन विरुद्ध किरण असतात. तसं इथं पूरक कोनामध्ये ते संलग्न पण असतील आणि असंलग्न पण असतील. हे इथं आकृतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढची स्लाइड. आता कोटी कोन कशाला म्हणायचं? तर ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला कोटी कोन असं म्हणायचं. आता इथं आकृती जर बघितलं तर कोन KRC याचं माप 90 अंश आहे
पण कोण KRT आणि कोण TRC या दोन्हींचं मापांची बेरीज 90 अंश असते. कोटिकोण सुद्धा संलग्न असतील, असंलग्न असतील, कसेही असू शकतात. तसं इथं खाली दिलंय तुम्हाला RQP आणि कोण ABC, तर दोन्हींची माप 60 अधिक 30 बरोबर 90 अंश होतात. म्हणून हे दोन कोटिकोण आहेत. म्हणजे संलग्न वरती संलग्न आहेत, खाली असंलग्न आहेत. तर ते असू शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या. पूरक कोण संलग्न व असंलग्न असतात, कोटिकोण संलग्न व असंलग्न असतात. नेक्स्ट स्लाइड. आता कोन दुभाजक म्हणजे काय, की कोणाच्या शिरोबिंदूतून निघालेल्या कोणाच्या अंतर्भागातून जाणाऱ्या व त्या कोणाचे दोन एकरूप कोनात विभाजन करणाऱ्या किरणाला त्या कोनाचा कोन दुभाजक असे म्हणतात. जसं इथं आकृतीमध्ये तुम्हाला किरण ON दिलेला आहे, तर किरण OL हा कोन LOM याचा कोन दुभाजक आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या, कोन दुभाजक म्हणजे काय. त्याच्यानंतर दोन रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या कोनांची जोडी. अतिशय महत्वाचं आहे हे अंतरकोन, संगत कोन, अंतर्विक्रम कोन. हे जर तुम्हाला समजलं तर यावरती आधारित कुठलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला नक्की त्याचं माप काढता येईल किंवा डिस्क्रिप्टिव्ह जरी विचारलं तरी तुम्हाला उत्तर देता येईल. आता इथं अंतरकोन कशाला म्हणायचं, तर दोन रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे आंतरकोनांच्या दोन जोड्या तयार होतात. जसं इथं आकृतीमध्ये कोन A व कोन B आहे आणि कोन C आणि कोन D आहे. तर ह्या दोन आंतरकोनांच्या जोड्या आहेत. कोन AB ही आंतरकोनांची एक जोडी आहे आणि कोन CD ही आंतरकोनांची एक जोडी आहे. आता संगत कोन कशाला म्हणायचं, तर दोन रेषांना छेदिकेमुळे छेदल्यामुळे संगत कोनांच्या चार जोड्या तयार होतात. जसं इथं कोन A व कोन C, कोन A व कोन C, त्याच्यानंतर कोन E, कोन G, त्याच्यानंतर कोन B व कोन D आणि कोन F आणि कोन H. तर अशा संगत कोनांच्या चार जोड्या तयार होतात. आणि आंतरविक्रम कोन म्हणजे काय, तर दोन रेषांना छेदिकेमुळे छेदल्यामुळे आंतरविक्रम कोनांच्या दोन जोड्या तयार होतात. जसं कोन A, कोन B, कोन A, कोन B आणि कोन C, कोन D. म्हणजे विरुद्ध बाजूच्या आतल्या बाजूने जे कोण येतात ते. आणि अंतरकोन म्हणले की आतल्या बाजूनं येणारी जोडी. हे तुम्ही लक्षात घ्या. नेक्स्ट स्लाइड. आता इथं मी भूमितीमध्ये जी महत्वाची जी सूत्र आहेत की तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहे. परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ, घनफळ, तर या सर्वांची ही सूत्र आहेत. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण याच्यावरती आधारित तुम्हाला एखादा जरी डायग्राम दिला तर त्याच्यावरती आधारित तुम्हाला ते उदाहरण काढता येईल. कधी कधी तुम्हाला डायग्राम दिला जात नाही, फक्त प्रश्न विचारला जातो. तर त्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला सोडवत असताना डायग्राम तयार करा पहिल्यांदा आणि मग त्या डायग्रामच्या आधारे तुम्ही काय करा, उत्तर सोडवत चला. नेक्स्ट स्लाइड. तर ही सुद्धा सर्व सूत्र आहेत. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, पतंगाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचा परिघ. आता जसं या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तसं तुम्ही वर्तुळाच्या बेसिक गोष्टी बघा, त्रिकोणाच्या बघा, परिघाच्या बघा आणि पृष्ठफळ व घनफळ आणि इष्टिकाचे तेघ या 3-4 मुद्द्यांच्या 4-5 मुद्द्यांच्या पण बेसिक गोष्टी बघा. आणि ही जी सर्व सूत्र आहेत ती तुमच्याजवळ ठेवा, म्हणजे भूमितीवरती तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात येईल. आता खाली काही 2-3 नियम दिलेले आहेत तुम्हाला की चौरसाची बाजू दुप्पट केल्यासाठी क्षेत्रफळ चौपट होते व बाजू 3 पट केल्यास क्षेत्रफळ 9 पट होते. दिलेल्या आयताची लांबी दुप्पट केली व रुंदी निमपट केली तर त्या आयताच्या क्षेत्रफळात फरक पडत नाही. तर ह्या सुद्धा बेसिक ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. आता इथं मी काय केलेलं आहे, 2 उदाहरणं तुम्हाला मुद्दामून घेतलेली आहेत की नेमकं प्रश्न कसे विचारले जातात हे आपण शेवटच्या पेपरमध्ये तर पाहणारच आहोत. भूमितीचं आता आपण बघून झाल्यानंतर कसे प्रश्न येतात, तर आता इथं बघा एक आकृती दिलेली आहे आणि A व B च्या किमती तुम्हाला विचारलेल्या आहेत. आणि जर आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एका कोणाचं माप तुम्हाला दिलेलं आहे, किती 50 अंश दिलेलं आहे. तर याच्यावरून तुम्हाला माप काढायचं आहे. तर A व 50 अंश जे आहे तर हे दोन्ही काय आहेत, कोटिकोण आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला कोटिकोण म्हणजे जर काही कळालं, कोटिकोण म्हणजे काय, दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 असते. मग कोन A आणि कोन 50 अंश हे जर दोन कोटिकोण आहेत तर मग एका कोणाचं माप 50 आहे तर दुसऱ्या कोणाचं माप 40 येणार आहे. त्यामुळे इझिली तुम्ही ते 40 काढू शकता.
आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे बघा, की तुम्हाला x ची किंमत विचारलेली आहे. आता इथं पूर्ण कोन जे आहे, पूर्ण कोनाचं जे माप असतं ते 360 अंश असतं आणि 360 जर अंश असेल तर इथं तुम्हाला 29 अंश, 37 अंश, 53 अंश ही 3 माप तुम्हाला दिलेली आहे. तर 29 अधिक 37 अधिक 53 अधिक x बरोबर 360. तर x ची किंमत किती येणार आहे मग तुमची? बरोबर उत्तर तुमचं तिथं येणार आहे. पर्याय क्रमांक 2, 241 अंश. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला एक 2-3 मिनिटांमध्ये गणिताचा अभ्यास कसा करायचा ते मी सांगते तुम्हाला. बेसिकली तुम्ही 1ली ते 5वीची पेपर 1 साठी सर्व तुम्ही पुस्तकं बघा. आणखी तुम्ही ॲडिशन म्हणून त्याच्यामध्ये काय करायचंय, पुढची जी पुस्तकं आहेत तर ती सुद्धा तुम्ही थोडीशी बघा. 6वी, 7वीची आणि 8वीची. जास्त डीपमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर पेपर 1 साठी तुम्ही पेपर 2 साठी जी 6वी, 7वी, 8वीची पुस्तकं आहेत ती सुद्धा तुम्ही बघा. आणि पेपर 2 वाल्याने काय करायचं आहे, की 1ली ते 5वीचं बेसिक तर तुम्ही करायचंच आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्ही 6वी, 7वी, 8वी ही पुस्तकं कंपल्सरी सोडवायची आहेत आणि 8वी, 9वी, 10वीची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती तुम्ही पाहायची आहेत. जर तुम्हाला डीपमध्ये स्टडी करायचा असेल आणि जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुण मिळवायचे असतील तर. आणि अगदी पेपर सोपा असतो. जेवढं आता मी तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, तर हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे, की ज्याच्यातून तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळणार आहे. प्रत्येक मुद्द्याचं तुम्ही बेसिक करा आणि प्रत्येक मुद्द्यावरती आधारित एक 4-5 उदाहरणं तुम्ही सोडवा. जितकं तुम्हाला उदाहरणांचा सराव असेल, तितकं तुम्हाला पेपरला तुम्हाला गणिताचा वेळ तुम्हाला म्हणजे कमी वेळ लागतो. सगळ्यात मोठी गोष्ट कुठली, की पेपर 1 ला 1 ते 150 प्रश्न असतात. तर मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्राच्या प्रश्नांची लांबी थोडी मोठी असते. आणखी परिसर अभ्यास. तर हे जे 4 सेक्शन आहेत ते पहिल्यांदा सगळे सोडवून घ्यायचे आणि मग राहिलेला वेळ तुम्ही गणिताला वापरायचा. आता गणिताचं सेक्शन सोडवत असताना मी तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 वाल्याना एक ट्रिक देणार आहे, की जी उदाहरणं तुम्हाला सोपी वाटतात, जी उदाहरणं तुम्हाला अतिशय सोपी वाटतात, ती पहिल्यांदा पटकन सोडवायची आणि त्याची बरोबर उत्तरं हे करायची. एखादं उदाहरण जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर ते तुम्ही लिव्ह करा. नंतर पुन्हा जर तुम्हाला रिकामा वेळ राहिला तर त्याच्यावरती तुम्ही त्याच्यावर विचार करा. आणि पेपर 2 मध्ये ज्यांचं गणित असणार आहे त्यांनी सुद्धा जी गणित तुम्हाला सुरुवातीला सोपी वाटतात, ओव्हरलुक करायचं पेपरला. 30 प्रश्न आहेत ना, सगळ्यात पहिला बाकी सर्व सेक्शन पूर्ण करायचे आहेत. सांगते 1 मिनिट. पेपर पेपर 2 ला ज्यांचा गणित विषय आहे तर त्यांनी बाकीचे सेक्शन 3 जे आहेत ते कंप्लीट करायचे. सायन्स कंप्लीट करायचं, सगळ्यात शेवटी गणित सोडवायला घ्यायचं. गणिताचे पहिल्यांदा 30 प्रश्न एका मिनिटामध्ये ओव्हरलुक करायचे आणि लगेच तिथं पेन्सिलनं काय करायचं, खून करायची, की ह्याच्यातले मी किती प्रश्न बरोबर सोडवू शकतो. तेवढे पहिल्यांदा पटकन सोडवायचे. ॲक्युरेट आन्सरला गोल करायचं आणि मग राहिलेल्या प्रश्नांच्यावरती विचार करायचा आहे. आता पेपर 1 ला गणित कंपल्सरी आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी आणि ज्यांचं जर हिंदी असेल तर हिंदी आणि परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र हे तुमचे सगळे कंपल्सरी विषय आले. पण पेपर 2 मध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र कंपल्सरी आहे आणि जो 4था गट आहे तुमचा त्याच्यावरती 60 प्रश्न आहेत. तर ज्यांचे सोशल स्टडीज आहे त्यांच्यामध्ये इतिहास, भूगोल, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र असणार आहे 60 प्रश्न आणि ज्यांचं सायन्स आणि मॅथ्स आहे त्यांचं सायन्सचे 30 क्वेश्चन आणि इतिहास मॅथ्सचे 30 क्वेश्चन असणार आहे. तर या पद्धतीने तुमचं पेपरमध्ये मार्काचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. तर तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल तुमच्या सर्वांचं माझ्याकडून मी आभारी आहे. आणि त्याचबरोबर दळवी फाउंडेशन, त्याचबरोबर नयन सर, अभिषेक सर, शिल्पा मॅडम या सर्वांची सुद्धा मी ऋणी आहे. अभिषेक सर, Yes, ma'am. Thank you so much. Yes. ओके. टीचर्स मैंने लिंक डाल दिया है फीडबैक के लिए, तो एक बार फीडबैक फिल कर दीजिए तो हमें समझेगा कि अपना कैसा गया पूरा वेबिनार, कुछ चेंजेस करने हैं कि नहीं. एंड आपके कुछ भी क्वेश्चंस रहेंगे वो आप टीचर टॉक ऐप में डालिए, उसके सारे आंसर्स हम देंगे. थँक्यू. सर्वांचं मनापासून आभार आणि तुम्ही सर्वांनी
प्लीज फीडबॅक लिंक अभिषेक सरांनी जी पाठवली ती भरा तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे कळेल की आपलं लेक्चर कसं झालेलं आहे ते. आणि उद्याच्या लेक्चरला सुद्धा तुम्ही सर्वजण हजर राहा, अजिबात चुकू नका. फ्री लेक्चर आहे. आणि तुम्हाला सर्वांना अजून काही डाऊट असतील तर जसं अभिषेक सरांनी तुम्हाला सांगितलं, टीचर टॉक ऍप मध्ये तुम्ही नक्की तिथं मला मेसेज करा, मी तुम्हाला सर्वांना नक्की तिथं रिप्लाय देईन. ओके. आणि उद्यासाठी पण सेमच लिंक आहे, सेम हा. टाइम. हा, सर्वांना उद्या पण सेमच लिंक आहे आणि सर्वांना सेम टाइम आहे. इंग्लिश मीडियमचं असेल तर शिल्पा मॅम घेतील, मराठी मीडियमचं बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र मी घेणार आहे. चालेल अभिषेक सर, बंद करूया मग आता. हो, बंद करू. ओके, थँक्यू सो मच चालेल. मॅम. ओके, वेलकम अँड थँक्यू. तुमचं पण आभार की हे तुम्ही सर्व व्यवस्थित प्रेझेंट केलं. ओके. थँक्यू मॅम. ओके, वेलकम.